काही लोकांमध्ये कंबरदुखी जी आहे ती बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशन खूप दीर्घकाळ आहे, सतत कुथावं लागतं, जोर द्यावा लागतो, सकाळी उठल्यावर 1.5-2 लिटर लोक पाणी पितात, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कंबरदुखी चालू होते. पण प्रेग्नन्सी नंतर होणारे जे बॅक पेन आहे ते कधी कधी फार गंभीर पण होऊ शकतं का? मग डिलिव्हरी होताना आपण म्हणतो बघा बाईचा दुसरा जन्म झाला, अगदी. कारण बऱ्याच वेळा ती डिलिव्हरी करत असताना त्या कळा तिला देत असताना बऱ्याच वेळा तिथली ताकद ही प्रचंड प्रमाणात जाते. नुकतीच डिलिव्हरी झाली आहे, 1-1.5 महिना झालाय की ती लगेच जॉबला जाते आणि जॉबला गेल्यामुळे बऱ्याच वेळा तिथल्या मसलची ताकद भरून आलेली नसते, शेकशेगडी झालेली नसते आणि त्यातनं एखादा दचका किंवा गाडीवरती चालले स्पीड ब्रेकरचा झटका बसतो आणि त्यानंतर कंबरदुखी चालू होते. शेकशेगडी हा जो प्रकार आहे तो तुम्ही शक्यतो 99% केलाच गेला पाहिजे. जर तुम्ही हे नाही घेतलं तर बऱ्याच वेळा वेगवेगळे आजार निर्माण होतात. ऑटोइम्युन सिस्टीम खराब असेल तर बऱ्याच वेळा कुठेतरी बाहेर गेलो सर्दी होते, कुठेतरी गेलोय एखाद्या ट्रिपला जाऊन आलो की पुढे ताप सारखा येतोय वारंवार. हे सगळ्या आजाराची मुळं जी आहेत ते तुमची सुतिका परिचर्या आहे. आज स्त्रियांमध्ये मी बघतो सकाळचा स्वयंपाक करताना बऱ्याच स्त्रियांना लघवीला लागलेली असते, मोशनला लागली असते, त्यात अडवून ठेवतात त्याचा वेग आणि तो वेग अडवून ठेवल्यामुळे पायामध्ये जडपणा येणं, पाय दुखणं हे एक मोठं पहिलं कारण आहे. शारीरिक संबंध साधारण आम्ही किती वेळा करावे आणि या संबंधांमुळे देखील कंबरदुखी जे आहे हे प्रमाण वाढू शकतं का? मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे हे कारण. बऱ्याच वेळा बरेच लोक कुठेतरी मनात प्रत्येक गोष्ट साठवत असतात. बघा आपण म्हणतो मेरे दिल को लगी हुई चोट मैं कभी भूल नहीं सकता. तुमचे काहीतरी इमोशन अडकून बसलेले, तुम्ही काहीतरी विचार दिवसभर करताय गेली 3 महिने 4 महिने 5 महिने आणि त्या विचारांमुळे बऱ्याच स्त्रियांमध्ये थायरॉइड वाटतोय. आज अति विचार, अति चिंता, अति स्ट्रेस हे थायरॉइडचं पहिलं कारण आहे. आहार ह्याला आपण परब्रह्म म्हणतो. का परब्रह्म म्हणतो तर बेसिकली आहार बनवताना त्या स्त्रीने आहार कसा बनवला हेही महत्वाचं आहे. तिच्या डोक्यात काम आहे, क्रोध आहे, शोक आहे, भय, ईर्ष्या, द्वेष, मत्सर ही भावना असेल तुमच्या अन्नात तीच जाणार आहे. हा जो आवाज येतोय किंवा ही जी ट्रीटमेंट आहे ही प्रत्येकासाठी असू शकते का? आणि हे सोशल मीडियावर रील्स वरती बघून, युट्यूब वरती बघून त्या डॉक्टरांकडे जाणं आणि ती ट्रीटमेंट घेणं हे प्रत्येकासाठी आहे का? राग, काम, क्रोध, शोक, भय, ईर्ष्या, सतत ईर्ष्या करणं, सतत कुणाला तरी टाणे टोमणे मारणं आणि त्यातनं मनावरती होणारा परिणाम समोरच्या आणि स्वतःचा. मग ह्या सगळ्या गोष्टी षडरिपूंपासून जर आपण प्रेग्नन्सीच्या काळामध्ये लांब राहिलो तर आपलं होणारं बाळ हे नक्कीच नरेंद्र मोदी होणार. हाय, हॅलो, नमस्कार. मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. गर्भधारणा हा खरं तर प्रत्येक स्त्रीसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. पण एकदा का आपण कन्सीव्ह केलं तर त्यानंतर आरोग्याशी निगडीत देखील वेगवेगळ्या समस्या आपल्याला होतात. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगदुखी आणि त्यातही महिलांसाठी कंबरदुखी हा एक मोठा त्रास असतो. पण यावर देखील उपचार आहेत आणि हे उपचार नेमके कसे होतात याच विषयी आज आपण बोलणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विराज भंडारी. तर डॉक्टर विराज भंडारी यांनी परदेशातून शिक्षण घेतलं आणि महाराष्ट्रापासून ते अगदी केरळपर्यंत हाड वैद्य आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन त्या देशांमध्ये असणारी जी पॅथी आहे त्याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि हा सगळा अभ्यास आपल्या महाराष्ट्रातील, भारतातील रुग्णांसाठी आणि भारताबाहेर देखील जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी त्यांनी वापरलाय आणि अगदी 20,000पेक्षा अधिक रुग्णांवर त्यांनी यशस्वीरित्या उपचार केलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक रुग्णाला ही ऑपरेशनची गरज नसते हे देखील त्यांनी सिद्ध केलेलं आहे. तर त्यांचे उपचार नेमके कशा पद्धतीनं होतात आणि आजपर्यंत त्यांनी कोणकोणत्या प्रकारच्या रुग्णांवरती उपचार केलेत या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला प्रेक्षकांचेही आभार मानायचे आहेत, कारण पहिला एपिसोड आपण डॉक्टरांसोबत केला होता ज्यावर तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तुमच्या कमेंटही आमच्यापर्यंत पोहोचल्यात. त्यामुळे त्या सगळ्या कमेंटची उत्तरं देखील आज आपण डॉक्टरांकडून घेणार आहोत. डॉक्टर, पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते. नमस्कार. जसं की पहिला आपला पॉडकास्ट झाला आणि अनेक प्रेक्षकांनी तुम्हाला प्रश्न विचारलेत. अगदी आपले फॅमिली डॉक्टर जसे असतात आणि आपण त्यांना म्हणतो की डॉक्टर बघा ना माझी कंबर दुखते किंवा मला आता
फार चाललंही जात नाही. हे असे सगळे प्रश्न आपल्याला आलेत, ज्यावर आपण बोलणार आहोत. पण Yes. आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे प्रेग्नन्सी, गर्भधारणा झाल्यापासून ते अगदी डिलिव्हरी होईपर्यंत महिला एक तक्रार सातत्यानं करतात, की माझी कंबर फार दुखते. बरोबर. तर हे असं नेमकं का होतं आणि यावर आपल्याकडे उपचार आहेत का? गर्भधारणा राहिलेली आहे, UPT पॉझिटिव्ह आली आहे, घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं की आता आपल्याला दिवस राहिलेत. पण एक लक्षात घ्या, जसं दिवस राहतात बाळ वाढायला लागतं पोटामध्ये, तसं प्रथमम मासम कललम जे आहे ते पहिल्या महिन्यात मांसाचा गोळा तयार होतो. द्वितीय मासे त्याची इंद्रिय उत्पन्न होतात. तृतीय महिन्यामध्ये आणि तृतीय महिन्याच्या शेवटी म्हणजे चौथ्या महिन्यामध्ये दौहृद म्हणजे आईचं हृदय आणि बाळाचं हृदय तयार होतं. मग हे जसं जसं वाढ व्हायला लागते, पोटाची वाढ, आजूबाजूची स्नायूंची वाढ व्हायला लागते आणि तसं तसं पोट जसं वरती यायला लागतं तसं तसं कमरेच्या आजूबाजूचे मसल्स हे काही स्त्रियांमध्ये एखादा काही झटका बसला, काही वाकले, काही उचलतात आहे, काही कुंडी ढकलतात आहे, असं काहीतरी करत असताना कुठेतरी झटका बसतो आणि झटका बसल्यानंतर कंबरही दुखायला लागते. काही स्त्रियांमध्ये कमरेचा त्रास होता पूर्वी, कन्सिव्ह राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर तिच्या मनामध्ये एक सतत विचार असतो, कुठेतरी भीती मनामध्ये असतो, फिअर असतो की अरे आता आपली गर्भधारणा तर राहिली आहे, पण आता काही कंबर दुखणार का? ती सगळ्या गोष्टी ही सतत कॉन्शियस माइंडने करते. एखादं धुणं धुवायचं कॉन्शियस माइंड, एखादं वस्तू उचलायची कॉन्शियस माइंड. मग त्या भीतीमुळे कुठेतरी झटका बसतो आणि त्या भीतीच्या विचारांमुळे सतत कॉन्शियसनेसमुळे मनामध्ये एक धारणा होते आणि त्यातनं कंबरदुखीचा काही स्त्रियांना त्रास चालू होतो. काही स्त्रियांचं ऑपरेशन पूर्वी झालेले असतात, काही स्त्रियांच्या पहिल्या डिलेव्हऱ्या झालेल्या असतात, सी सेक्शन झालेले असतात. त्याच्यामुळेही बऱ्याच वेळा काही स्त्रियांमध्ये तिथल्या मसल्स ज्या आहेत तिथे कुठेतरी शॉर्टनिंग येतं आणि त्याच्यामुळे काही स्त्रियांमध्ये कंबर दुखायला लागते. तर हे जो कंबरदुखी जो प्रकार आहे तो बऱ्याच वेळा बऱ्याच स्त्रियांमध्ये तो डायग्नोज करावा लागतो की प्रत्येक वेळेस त्याचं दुखण्याचं कारण हे काय आहे. कधी कधी टेम्पररी कंबर दुखते, काही वेळ दुखते. काही लोकांची कंबर दुखी सकाळी उठलं की स्पाझम जाणवतो, अर्धा एक तास कडक वाटते कंबर आणि बरं वाटतं दिवसभर. त्याचबरोबर काही स्त्रियांमध्ये लघवी झाली की कंबरदुखी कमी होते. काही स्त्रियांमध्ये पोट साफ झाल्यानंतर कंबर दुखायचा त्रास कमी होतो. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ती केस प्रत्येक वेळेस व्यवस्थित डायग्नोज केली गेली पाहिजे की नक्की तो त्रास कशामुळे होतोय आणि तशा प्रकारचे जर उपचार केले गेले तर नक्कीच त्यांना फायदा होतो. अगदी. पण आपण नॉर्मली स्त्रिया बघतो, आपल्या घरातल्या सुद्धा आई असेल, आजी असेल, मावशी असेल, हे लोकं असं म्हणतात की कंबर दुखते ना, ती तर दुखणारच आहे आणि ते लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. पण प्रेग्नन्सी नंतर होणारं जे बॅक पेन आहे, ते कधी-कधी फार गंभीर पण होऊ शकतं का मग? बऱ्याच वेळा एक लक्षात घ्या, गंभीर होण्याची वेगवेगळी कारणं आहेत. पहिली गोष्ट आहे की फुल टर्म नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे, पण बऱ्याच वेळा डिलिव्हरीनंतर कॉन्स्टिपेशनचा त्रास झाला आहे. की बऱ्याच वेळ आपण एका जागेवरती बसून राहतो, गेले 3-4 महिने आपण त्या काळात झोपून राहतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा झोपून एखाद्या वेळेस मानेचा भाग, कमरेचा भाग लचक बसते आणि ती लचक बसल्यामुळे काही वेळा ती कंबर दुखते. काही स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशन राहतं, कारण बऱ्याच वेळा ते लोक कॅल्शियम आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या किंवा आयर्नच्या टॅबलेट घेत असतात आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशनमुळे झालेली कंबरदुखी. काही स्त्रियांमध्ये सी सेक्शन झालेले असतात, भुलेची इंजेक्शनं दिलेली असतात. त्या भुलेच्या इंजेक्शन नंतर बऱ्याच वेळा काही स्त्रियांना 2 ते 3% स्त्रियांना तिथे कडकपणा जाणवतो, एक जडपणा जाणवतो. सकाळी उठलं की जड होणं किंवा काही फार वेळ उभं राहिलं की जड वाटणं, पाय भरून आल्यासारखं वाटणं, कंबर दुखायला लागणं, पाय गळून गेल्यासारखं वाटणं, हे काही ॲडव्हर्स इफेक्ट त्या भुलेच्या इंजेक्शनमुळे होतात. त्याचबरोबर काही स्त्रियांमध्ये नुकतीच डिलिव्हरी झाली आहे, 1-1.5 महिना झाला आहे की ती लगेच जॉबला जाते आणि जॉबला गेल्यामुळे बऱ्याच वेळा तिथल्या मसलची ताकद भरून आलेली नसते, शेकशेगडी झालेली नसते आणि त्यातनं एखादा दचका किंवा गाडीवरती चालले स्पीड ब्रेकरचा झटका बसतो आणि त्यानंतर कंबरदुखी चालू होते. काही लोकांमध्ये टेलबोन दुखणं हाही प्रकार बऱ्याच स्त्रियांमध्ये मला बघायला मिळतो. जसं माकडहाड जे आहे, टेलबोन, शेवटचं माकडहाड, कमरेचं शेवटचा मणका जे टोक आहे, त्या स्त्रियांना बसताच येत नाही, खुर्चीवरती बसता येत नाही, जमिनीवरती मांडी घालून बसता येत नाही. बऱ्याच वेळा बसलं की दुखायला लागतं, मग त्यांना सॉफ्ट पिलोज घेऊन फिरावं लागतं. कालच एक लेडीज आली होती की ज्यांचं 1.5 ते 2 महिन्यापूर्वी त्या बसायला गेल्या आणि पटकन डिलेव्हरी नुकतीच झाली होती, बाळाला फिडिंग करत होत्या, फिडिंग करता करता बसायला गेल्या खुर्चीवरती, पटकन बसल्या जोरात. तर ते बसल्यानंतर
टेलबोन जो आहे तो शिफ्ट झाला तिथे, आणि तो शिफ्ट झाल्यानंतर त्यांनी जवळजवळ एक 7-8 डॉक्टरांना कन्सल्ट केलं, त्यानंतर फिजिओथेरपी घेतली, पण ते काही कमी येईना. मग ते माझ्याकडे आले आणि आल्यानंतर आम्ही एक्सरे केला. एक्सरेमध्ये बघितलं की ते टेलबोन जे आहे ते स्ट्रेट पाहिजे, पण ते जवळजवळ एक 13 ते 14 डिग्री उजवीकडे सरकलेलं होतं. मग त्याच्यामुळे त्यांना बसायला लागलं की डोळ्यात पाणी, बसता येत नव्हतं, कुठल्या चेअरवरती बसता येत नव्हतं, कुठेही बसलं तर त्यांना त्रास व्हायचा, आणि त्यांचं ऑफिस जॉब चालू झाल्यामुळे त्यांना एक टेन्शन चालू झालं की आता मी करायचं तर की काय करायचं. मग माझ्याकडे आल्यानंतर आम्ही टेलबोन ॲडजस्टमेंट क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट देतो, ज्याच्यामध्ये आम्ही ॲनसमध्ये हात घालून ते टेलबोन चेक करतो की ते रिअलाईन आहे की नाही आहे का मिसअलाईन आहे, आणि त्यानंतर आम्ही ते टेलबोन ओढून त्या जागेवरती बसवलं. त्यानंतर क्रायोप्रॅक्टरची एक आमच्याकडे ॲडजस्टर नावाची गन आहे, त्या गननी ते ॲडजस्ट केलं. ॲडजस्ट केल्यानंतर ती खुर्चीवरती पहिल्यांदा बसली, इतकी हसायला लागली की मी पहिल्यांदा बसले बऱ्याच दिवसानंतर. ती जमिनीवरती खाली मांडी घालून बसली दवाखान्यातच, आणि बघितलं की अरे मला बसता येत आहे सर, हे काय आहे की एका सेकंदात असं कसं काय ह्या ट्रीटमेंटने फायदा होतो आहे. मग तिने माझे बरेच ब्लॉग बघितले, बरेच व्हिडिओज बघितले, आणि सगळ्या गोष्टी तिला कळलं की अरे हे क्रायोप्रॅक्टरने हे शक्य आहे. मग तिने जवळजवळ तिच्या 3-4 मैत्रिणींनाही असाच त्रास होता, त्यांना फोन करून सांगितलं की या डॉक्टर भंडारी क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट देतात, तुम्ही एकदा अवश्य या. म्हणजे तिच्या 2 मैत्रिणीच आज सकाळी येऊन गेले. म्हणजे एक लक्षात घ्या, टेलबोन जे आहे ते बऱ्याच वेळा मिसअलाईन होतं किंवा कुठेतरी झटका बसतो. त्याचबरोबर कंबरदुखीचा त्रास जो आहे तो कमरेच्या आजूबाजूचे मसल, क्वाड्रस ऑफ लंबोरम नावाचा जो मसल आहे त्यामधली ताकद ही बऱ्याच वेळा कमी होते बिकॉज ऑफ, एक लक्षात घ्या, प्रेग्नन्सी जशी होते तसं तिला त्या काळामध्ये शेवटचा जो टप्पा आहे 9व्या महिन्याचा, त्या टप्प्यामध्ये बऱ्याच वेळा तिथले मसल इतके ताणले गेलेले असतात की तिथे तिला डिलेव्हरी होताना प्रचंड प्रमाणात एनर्जी लागते, आणि ती डिलेव्हरी होताना आपण म्हणतो बघा बाईचा दुसरा जन्म झाला. अगदी. कारण बऱ्याच वेळा ती डिलेव्हरी करत असताना त्या कळा तिला देत असताना बऱ्याच वेळा तिथली ताकद ही प्रचंड प्रमाणात जाते. मग पुढचे 3 महिने तिने सुतिका परिचर्या, आमच्या आयुर्वेदशास्त्रामध्ये काश्यप संहितेमध्ये पूर्ण सुतिका झाल्यानंतर तिची रूम कशी असावी, तिचं त्या रूममध्ये काय काय सोयी सुविधा पाहिजेत, तिचा पलंग कसा असावा, तिच्या खॉटखाली शेक घेण्यासाठी कोळसे गरम करण्याची व्यवस्था असावी, ते कोळशावरती वेखंड, जिऱ्याची पूड हे सगळं टाकून तिचा शेक घ्यावा. त्याचबरोबर 4ही बाजूनी रूम ही बंद असावी, मफलर बांधणे, स्कार्फ बांधणे, स्वेटर घालणे, हा जी प्रक्रिया आहे ती गेली डिलेव्हरी झाल्यानंतर कमीत कमी 6 महिने, 3 ते 6 महिने ते पाळलं पाहिजे. बऱ्याच स्त्रिया आज काय होतं की 1.5 महिना झाला रे झाला की बाळ हे थोडंसं साईडला जातं आणि लॅपटॉप तिच्या जवळ येतो. मग डेस्क जॉब चालू होतो, आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा एखादा पेन खाली पडला, उचलायला गेले, मसलमधली ताकद कमी असते. एका सेकंदामध्ये जर 3 मुवमेंट केल्या तर ती गादी कुठेतरी बाहेर येते, आणि ती गादी बाहेर आली, झटका बसला की मग पायाला मुंग्या यायला चालू होतात, पाय बधीर व्हायला लागतो. काही पेशंटमध्ये थोडंसं चाललं की बसावं असं वाटतं, सकाळी उठल्यानंतर स्पाझम जाणवतो. ही सगळी लक्षणं जी आहेत ती गादी बाहेर आल्यामुळे बघायला मिळतात. त्याचबरोबर काही लोकांमध्ये वात वाढतो. आज काय होतं की सुतिका परिचर्यामध्ये बऱ्याच वेळा लोकांनी चपाती जी आहे ती जाड करून ती वरणाबरोबर कूस करून तूप टाकून खाल्ली गेली पाहिजे, पण आज लोक काय करतात की 1.5-2 महिने झाले की पिझ्झा येतो, बर्गर येतो, सँडविच येतं. मग तशा प्रकारचा आहार जो फॉरेनमध्ये खाल्ला जातो तो आहार आपली इंडियन लोक खायला सुरुवात करतात, आणि त्याच्यामुळे मग गॅसेस होणं, पोट फुगणं, पोटात जड वाटणं, मग तो मलावष्टंभ, कॉन्स्टिपेशन, हे सगळे एकमेकाची साखळी तयार होते आजाराची. आणि त्यातनं मग काय होतं की बऱ्याच वेळा मग गॅसेस होऊन आमवात नावाचा त्रास चालू होतो, बारीक ताप येतो त्या स्त्रीला, मग कंबर आखडून जाते, कमरेचा भाग सुजायला लागतो, मनगट, एल्बो हे सगळे सुजायला लागतात. मग थोडासा पाऊस पडला, ऋतू बदलला की लगेच ताप येतो. मग ही सगळी जी लक्षणं आहेत ती पेशंट टू पेशंट, वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगवेगळी बघायला मिळतात. मग त्याचं व्यवस्थित डायग्नोज करणं, ती 3 महिन्याची परिचर्या आहे. 5 महिन्यापर्यंत ती एका खोलीमध्ये बसणं, मफलर बांधणं, स्वेटर घालणं, या गोष्टी कंपल्सरी झाल्या पाहिजेत. विचार कमी झाले पाहिजे, बाळाला जवळ घेऊन झोपलं पाहिजे, कंटिन्युअस बाळाला जर ऊब मिळाली, प्रेम मिळालं तर दूध हे नॉर्मल येणार आहे. बऱ्याच स्त्रियांमध्ये बघतो मी की 3-5 महिने झाले की दूध तिचं कमी कमी व्हायला लागतं. मग डब्यातलं दूध दिलं जातं, वरचं मुगाची खिचडी किंवा मुगाचं पातळ वरण तिला चालू केलं जातं बाळाला, मग बाळाचं पोट बिघडतं, बाळाला डब्बा होतो, पोट फुगायला लागतं, गॅस बनायला लागतात, बाळ झोपत नाही, रांगत नाही, मग प्रचंड प्रमाणात बाळातला वेगवेगळे आजार निर्माण व्हायला लागतात. त्याचबरोबर त्या स्त्रीला
वेगवेगळे पदार्थ, चुकीचे पदार्थ अवेळी जेवल्यामुळे किंवा खूप प्रमाणात जेवल्यामुळे वेगवेगळे आजार निर्माण होतात. त्यामुळे एक लक्षात घ्या, सुतिकाची जी परिचर्या सांगितलेली आहे ग्रंथामध्ये ती पाळली गेली तर नक्कीच आजार हे कमी होणार आहेत आणि बालक जे आहेत ते चांगल्या प्रकारे. बऱ्याच वेळा मग दूध कमी येत असेल तर तुम्ही बाहेरचं दूध चालू करण्यापूर्वी काही आयुर्वेदिक वैद्यांकडे जावा. बऱ्याच वेळा काही फणसाचे गरे, 2 ते 3 फणसाचे गरे जर खाल्ले तर दूध यायला लागतं. त्याचबरोबर तांबूल सेवन. तांबूल म्हणजे काय, तर खायचं पान विड्याचं. हे जर त्या गर्भिणी स्त्रीने, सुतिका स्त्रीने जर खाल्लं जेवणानंतर 2 वेळा कात लावून चुना लावून जर खाल्लं तर ते दूध यायला लागतं बाळाला. हे छोटे छोटे प्रयोग आपण पारंपरिक करत आलोय, पण काळानुसार आता काय झालंय, आज स्त्री यूट्यूब बघते आणि यूट्यूबवरती शोधते मी काय करू. एक लक्षात घ्या, तुमच्या घरचे आजीबाईंच्या बटव्यातली जी औषधं आहेत, आपल्या सासू आहेत, त्यांची आई आहे, त्यांना विचारा की आपण तुला असा त्रास झाला असेल किंवा तुमच्या घरात काय केलं गेलं यासाठी. तर हे सगळं जर आपण केलं तर नक्कीच आपण यातनं बाहेर पडणार आहोत. अगदीच तुम्ही आता वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आणि आपल्या घरातल्या ज्या वडीलधारी मंडळी आहेत हे मुलींना हे सांगतात, ज्या आता न्यूली आपण म्हणूयात की त्या कन्सीव्ह करणार आहेत किंवा ज्यांनी कन्सीव्ह केलंय, पण त्यांना असं वाटतं की हे शेकशेगडी कोण घेणार किंवा तितका मला वेळ नाही आहे, त्यांना जॉबला पण पुन्हा जायचं आहे. तर मग या सगळ्या गोष्टी जर नाही घेतल्या तर मग एक बॅक पेन हे प्रेग्नन्सी नंतर होतं आणि मग आता डिलिव्हरी झाली आहे त्यामुळे बॅक पेन होणारच हे ती मुलगी गृहीतच धरते. तर मग अशा सिच्युएशनमध्ये आता काय करायला पाहिजे? एक लक्षात घ्या, शेकशेगडी हा जो प्रकार आहे तो तुम्ही शक्यतो 99% केलाच गेला पाहिजे. एक लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये एखादी पलंग आहे, कॉट आहे, लोखंडाचा कॉट आहे, त्याच्या खाली तुम्ही साधे कोळशा, रानशेंग्या, गोवऱ्या त्या पेटवून त्याच्यामध्ये थोडंसं रॉकेल टाकून ते पेटवायचं आहे आणि ते तुम्ही त्याचा शेक जर अर्धा तास घेतला, बाळांनी घेतला, तुम्ही घेतला, तर पुढे जाऊन भविष्यात तुम्हाला संधिवाताचा सारखा त्रास किंवा आमवातासारखा त्रास होणार नाही आहे. त्याचबरोबर शेकशेगडी ही सकाळ संध्याकाळ 2 टाईम सुरुवातीला 2 महिने जर घेतली गेली तर बाळाची तब्येत सुधारणार आहे, आईची तब्येत सुधारणार आहे, जे काही एनर्जी गेली ती परत भरून निघते. त्याचबरोबर जर तुम्ही हे नाही घेतलं तर बऱ्याच वेळा वेगवेगळे आजार निर्माण होतात. ॲटोइम्युन सिस्टीम खराब असेल तर बऱ्याच वेळा कुठेतरी बाहेर गेलो सर्दी होते, कुठेतरी गेलोय, एखाद्या ट्रिपला जाऊन आलो की पुढे ताप सारखा येतोय वारंवार. हे सगळ्या आजाराची मुळं जी आहेत ते तुमची सुतिका परिचर्या आहे. बऱ्याच वेळा काही मी पेशंट बघतो की ज्यांचे 13-13, 14-14 वर्षाचे आजाराचं कारण हे सुतिका परिचर्या असतं. आफ्टर प्रेग्नन्सीचा काळ, गर्भिणीचा काळ हा एक मोठं कारण पुढच्या भविष्यातल्या आजाराचं आहे. आपण त्याच्याकडे आत्ता दुर्लक्ष करतो, पण पुढे जाऊन आयुर्वेदिक वैद्य हा बघत असताना, कोणतीही केस टेकिंग करत असताना बऱ्याच वेळा बऱ्याच स्त्रियांना आम्ही हा पहिला प्रश्न विचारतो की तुझी डिलिव्हरी कशी झाली, तुझे पिरियड्स कसे आहेत. एक लक्षात घ्या, त्याच्यावरनं भावी जीवनातले आजार किंवा भविष्यातले आजार हे समजतात. याच्याशीच निगडीत मला विचारायचं आहे की सी सेक्शनमध्ये असं म्हटलं जातं की मणक्यामध्ये इंजेक्शन देतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या इंजेक्शनमुळेच मला हा सगळा त्रास होतोय, ही भावना खूप स्त्रियांमध्ये आहे किंवा अगदी जुन्या ज्या आपल्या स्त्रिया आहेत त्या देखील हेच सांगतात की ते इंजेक्शन घेतलंय ना त्यामुळे हा सगळा त्रास होतोय. पण आता आधुनिक शास्त्र आलंय, गोष्टी बदलत गेलेल्या आहेत, तर आता यामध्ये कोणकोणते बदल घडतायत आणि आपल्याला जो काही त्रास होतोय त्याचं खापर या इंजेक्शनवर फोडणं किती योग्य आहे? एक लक्षात घ्या, 2 ते 3% स्त्रियांना फक्त हा इंजेक्शनमुळे त्रास होतो. पण बऱ्याच वेळा जे सी सेक्शन झालेल्या स्त्री आहेत त्या बऱ्याच वेळा एक तर शेकशेगडी घेतच नाही. अगदी. कारण सी सेक्शन झालंय, ॲलोपॅथी डॉक्टर सांगतात तुला काही शेकशेगडी घेता येणार नाही. परंतु शक्यतो 1-1.25 महिना झाल्यानंतर त्यांनी शेकशेगडी कंपल्सरी पुढचे 3 महिने घ्यायची आहे. आणि ज्यांच्या डिलेव्हरी नुकत्याच झालेल्या आहेत किंवा 6 महिने झालेत, तुम्ही आत्तापासून शेकशेगडी घ्यायला चालू करा. पुढचे 2 ते 3 महिने कंपल्सरी शेकशेगडी दिवसभरात एकदा घ्या. त्याचबरोबर काही स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा काहीतरी वस्तू उचलतोय, घरातली दिवाळी आवरायला चालू केली आहे आफ्टर 3 मंथ 4 मंथ, त्यामुळे कुठेतरी झटका बसला, कुठेतरी ट्रॉमा झाला बारीक आणि त्यामुळे कंबर दुखायला लागली. मग एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा सी सेक्शन हे एक मागचं कारण, मागं डोक्यात माणूस ठेवलेला असतो की माझं हे झालेलं आहे, पण गडबडीत काहीतरी उचललं हे विसरून जातो. आणि एक लक्षात घ्या, स्लिप डिस्क जो प्रकार आहे तो एका सेकंदात होतो.
असं नाही आहे की त्याला खूप दीर्घकाळ मी ती गोष्ट करतोय चुकीची आणि त्यातनं मला त्रास झाला आहे, असं होत नाही. ॲन्युलस फायबर, न्यूक्लियस पल्पस म्हणजे काय, 2 मणक्यातली जी चकती आहे, पाण्याच्या भोवताली चकती असते आणि ती चकती क्विक सडन ऑफ ॲक्शनमुळे, झटका बसल्यामुळे बाहेर येते आणि त्यामुळे बऱ्याच वेळा कंबर दुखायला लागते. काही लोकांमध्ये कंबरदुखी जी आहे ती बऱ्याच वेळा कॉन्स्टिपेशन खूप दीर्घकाळ आहे, सतत कुथावं लागतं, जोर द्यावा लागतो, सकाळी उठल्यावर 1.5-2 लिटर लोक पाणी पितात, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कंबरदुखी चालू होते. बऱ्याच लोकांमध्ये, आज स्त्रियांमध्ये मी बघतो, सकाळचा स्वयंपाक करताना बऱ्याच स्त्रियांना लघवीला लागलेली असते, मोशनला लागली असते, त्यात अडवून ठेवतात त्याचा वेग आणि तो वेग अडवून ठेवल्यामुळे पायामध्ये जडपणा येणं, पाय दुखणं हे एक मोठं पहिलं कारण आहे, वेगाला अडवून ठेवणे. त्याचबरोबर काही स्त्रियांमध्ये पिरियडच्या काळामध्ये 4 दिवस बसलं पाहिजे, पण आज बऱ्याच शॉर्ट फॅमिली झाल्या, घरात एकच स्त्री असते, मग तिला सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. आज जर बघितलं तर भारतातल्या जवळजवळ 60 ते 65% स्त्रिया ह्या बाहेर काम करतात आहे. मग ते काम करत असताना त्या पिरियडचा, त्यांचा 4 दिवसाचं जी पिरियड वाहतात आहे त्या काळात त्यांनी एकतर त्या काळामध्ये कमीत कमी काम करा किंवा बसून काम करा. फार जिने चढणं, फार ओझी उचलणं त्या काळामध्ये हे कमी केलं पाहिजे, केलंच गेलं नाही पाहिजे. बऱ्याच स्त्रियांमध्ये काय होतं की पिरियडच्या काळामध्ये बरेच लोक ओझी उचलतात, काहीतरी जड पदार्थ खाल्ले जातात, बऱ्याच वेळा बाहेरचं अन्न खाल्लं जातं. पण आज आयुर्वेदशास्त्रामध्ये पिरियडच्या काळामध्ये तुमच्या ओंजळीत बसल एवढं खावा असं ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. कमीत कमी हलका आहार खावा, हिरव्याची मुगाची खिचडी खावा. त्या काळात तुम्ही जर पिझ्झा, बर्गर, सँडविचेस जर खाणार असाल, पास्ता खाणार असाल, तर बऱ्याच स्त्रियांमध्ये वातज प्रदर म्हणजे पिरियडच्या सायकलमध्ये प्रॉब्लेम्स येतात. बऱ्याच वेळा मग त्यांचा फ्लो वाहत नाही, बऱ्याच वेळा तो फ्लो कमी होतो. फ्लो कमी झाल्यामुळे 2 किंवा 3च दिवस अंगावरनं जातं आणि तब्येत सुटायला लागते, सूज यायला लागते शरीरावरती, चेहऱ्यावरती मिशा यायला लागतात. ही सगळी कारणं पिरियड न येणं, अंगावरनं न जाण्यामुळे येणारी लक्षणं आहे ती सगळी. त्यामुळे अंगावरनं 4 दिवस गेलं पाहिजे. ते जात असताना 2 ते 3 पॅड पर डे लागले पाहिजेत. गाठी जर पडत असतील तर बऱ्याच वेळा त्या स्त्रियांना पुढे जाऊन पांडू म्हणजे रक्त कमी व्हायला लागतं आणि मग HB हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं आणि त्यातनं मग थोडं चाललं की दम लागतो, पिंढऱ्या दुखायला लागतात, सकाळी उठल्यावर चेहऱ्यावरती डोळ्याचे कोनाडे सुजतात, थोडं चाललं की दम भरतो, छाती भरायला लागते. मग हे सगळी जी लक्षणं आहेत ह्याच्याकडे तुम्ही विचारपूर्वक बघितलं पाहिजे आणि चांगल्या आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेऊन ती आयुर्वेदिक औषधं खाल्ली गेली पाहिजेत. बऱ्याच वेळा ॲलोपॅथी सायन्समध्ये ह्या गोष्टी सांगितल्याच गेल्या नाही आहेत की पिरियड कसे गेले पाहिजेत, पिरियडमध्ये रंग कसा आहे, पिरियडला किती पॅड लागले पाहिजेत, ह्या गोष्टी ॲलोपॅथी सायन्समध्ये सांगितल्या नाही आहेत. एक लक्षात घ्या, ॲलोपॅथी सायन्स हे डायग्नोस्टिक आहे. प्रत्येक वेळेस ते काहीतरी तपासण्या करतं आणि डायग्नोज करतं, सोनोग्राफी करा किंवा रक्ताच्या काही तपासण्या करा. पण आज आयुर्वेदशास्त्र हे जेव्हा लिहिलं गेलं त्या काळामध्ये त्यांनी पिरियडचा रंग कसा आहे, पिरियड किती दिवस अंगावरनं जातोय, किती दिवसांनी सायकल येतात आहे, याच्या मोजमापावरनं त्याचं डायग्नोसिस केलं की हा वातज प्रदर आहे, 7 ते 8 दिवस अंगावरनं जाते हा पित्तज प्रदर आहे, 10 ते 15 दिवस अंगावरनं जाते हा कफज प्रदर आहे. मग व्हाईट डिस्चार्ज कसा आहे, मग बऱ्याच लोकांना व्हाईट डिस्चार्ज होतो, कंबर दुखायला लागते. मग तो एक प्रकार आहे की तिथे धातुक्षय व्हायला लागतो, बऱ्याच वेळा ताकद कमी व्हायला लागते. मग तिथे शतावरी कल्पासारखं औषध दुधासोबत 1 महिनाभर जर दिवसभरात 2 वेळा ते दूध घेतलं, च्यवनप्राश, रक्तवर्धक अवलेहसारखं औषध दिवसभरात 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ, त्याचबरोबर खारीक, खजूर, गाजर, बीट, डाळिंब हे उकडून खाल्लं तर आहार हलका, अन्न, खाल्लेलं अन्नाचा रस, रसातनं रक्ताची निर्मिती, रक्तातनं मांस, मांसातनं मेद, मेदातनं अस्थि, अस्थितनं मज्जा, मज्जेतनं शुक्र आणि शुक्रातनं तुमचं ओज. तर ही सगळी जी सायकल आहे ही तुमच्या आहारातनं निर्माण होते. मग त्यामुळे आहार ह्याला आपण परब्रह्म म्हणतो. का परब्रह्म म्हणतो, तर बेसिकली आज आपण जो काही आहार घेतोय, ज्या आहार बनवताना त्या स्त्रीने आहार कसा बनवला हेही महत्त्वाचं आहे. आज तिच्या डोक्यामध्ये कोणते विचार चालू आहेत, तिच्या डोक्यात जर षडरिपू चालू आहेत, तिच्या डोक्यात काम आहे, क्रोध आहे, शोक आहे, भय, ईर्ष्या, द्वेष, मत्सर ही भावना असेल तुमच्या अन्नात तीच जाणार आहे. आज तुम्ही बघा समाजामध्ये बलात्कार हे वाढत चाललेत बिकॉज आज मॅक्झिमम हॉटेलमधलं तुम्ही अन्न खाताय. हॉटेलमधलं अन्न खात असताना मी एक सर्वे केला होता की हॉटेलमधले जेवढे वेटर्स आहेत ते गावाकडनं कामाला शहरात आलेले आहेत, ते एकटेच आहेत, त्यांचं
तृप्ती स्वतःची होत नाही आहेत, ते सतत त्यांच्या डोक्यात जर पॉर्न बघून ते अन्न शिजवतात आहे, अन्न वाढतात आहे, आज समाजामध्ये काय वाढणार आहे? जे आपण खातोय तशाच प्रकारच्या भावना आपल्या अन्नातनं आपल्या शरीरात जात असतात. मग कधीतरी आपण हॉटेलमधलं अन्न खाल्लेलं असतं, घरी येतो आणि सकाळी उठल्यानंतर प्रचंड रागावतो. ज्या रागवलेल्या गोष्टींनी अन्न बनवलं गेलं, वाढलं गेलं, त्यातनं आपल्या डोक्यामध्ये रागच उत्पन्न होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आयुर्वेदशास्त्र प्रत्येक भावना, तुमचे आहार बनवण्याची पद्धत, आहार खाण्याची पद्धत, बऱ्याच वेळा षडरसात्मक आहार पोटात गेला पाहिजे. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे 6 रस आहेत. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू. हे रस पोटात जात असताना कसे गेले पाहिजेत ह्याच्यावरही आयुर्वेदशास्त्र सांगतं, की एक लक्षात घ्या, मधुर पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत. आंबट आज तुम्ही वेस्टर्न सायन्स सगळं डेझर्ट सगळ्यात शेवटी खाताय. मग त्याच्यामुळे गॅसेस, अपचन, कॉन्स्टिपेशन होतं आहे. तर जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही गोड पदार्थ खावा. आज कुठलाही गोड पदार्थ, जिलेबी आहे, गुलाबजाम आहे, शिरा आहे, हे जेवणाच्या सुरुवातीला खाण्याचे पदार्थ आहेत. त्याचबरोबर आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खायचे. तुमच्या 2 चपात्या खाऊन झाल्यात किंवा एखादी भाकरी खाऊन झाली, त्यानंतर कंपल्सरी आवळ्याची चटणी 2 चमचे खावा, चिंचेची चटणी 2 चमचे खावा. त्याच्यानंतर तुम्ही वरण भात खावा. वरण भात खाऊन झाल्यानंतर तिखट, तुरट, कडूरस, एखाद्या लसणाची पाकळी, एखाद्या मिरचीचा तुकडा जेवणाच्या शेवटी खावा. आल्याचा तुकडा आणि मीठ जेवणाच्या शेवटी खावा. तुमचं अन्नपचन चांगलं होणार आहे, गॅसेस होणार नाही आहेत आणि खाल्लेल्या अन्नातनं आज तुम्हाला ऊर्जा मिळणार आहे. हा आहार हा एक मोठा फॅक्टर आहे आपल्या आयुष्यामध्ये, की तो बऱ्याच स्त्रियांमध्ये मी बघतो की चुकीचे पदार्थ पोटात जातात, चुकीचे पदार्थ कशातही काही मिक्स केलं जातं आणि त्यातनं कंबर दुखायला सुरुवात होते. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं खास करून मुलींनी ज्यांना कन्सीव्ह करायचं आहे किंवा ज्यांनी आत्ता कन्सीव्ह केलं आहे, त्यांची डिलिव्हरी होणार आहे, त्यांनी काय करायला हवं याबद्दल आत्ता तुम्ही जे सांगितलं आहे, आपला पॉडकास्ट ज्या आया, ज्या सासवा बघणार आहेत, त्या प्रचंड खुश होणार आहे, की हेच मी तुला घरी सांगत होते, जे तू ऐकलं नाही. आता डॉक्टरांनी ताकीद दिली आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी फॉलो कर. जे प्रेक्षक आत्ता हा पॉडकास्ट पाहतायत, मला त्यांनाही सांगायचं आहे, की कमेंटमध्ये जर तुम्ही कन्सीव्ह केलं असेल आणि काही तक्रारी तुमच्या असतील तर त्या नक्कीच तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता. पुढच्या भागात तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण डॉक्टरांकडून नक्की घेऊयात. डॉक्टर, आता तुम्ही सांगतायत की मुलींनी या सगळ्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे, पण आता मुली कमेंटमध्ये असंही विचारतील की अगदी 9 महिन्यापर्यंत आम्ही जॉब करतो, भलेही त्या सावकाश जात असतील, कॅबने जात असतील, दगदग त्या मनाने कमी करत असतील, पण जॉबला तर आम्हाला जायचंच आहे, मग आम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो कशा करायच्या? एक लक्षात घ्या, पहिले 9 महिन्याचा जो कालावधी आहे, पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत आपण आनंदी राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या हातात आहे. अतिविचार, अतिचिंता, डोक्यात कमीत कमी विषय ठेवले तर तुम्ही पुढची प्रेग्नन्सीचा काळ हा तुमचा चांगला जाणार आहे. तुम्ही जे मनात आणणार आहे त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे. त्यामुळे आनंदी राहणं, चिंता कमी करणं, विचार कमी करणं. बऱ्याच वेळा काय होतं, जशी प्रेग्नन्सी राहते तसा मावशीचा फोन येतो, अगं असं असं करा, हे खा. मग मामीचा फोन येतो काही दिवसानंतर, अगं तुझे दिवस गेलेत ना, मग असं कर. मग बऱ्याच लोकांचे बरेच सल्ले, बरेच यूट्यूबवरनं बरेच लोकांचे सल्ले. तर एक लक्षात घ्या, तुमच्या आतमध्ये तुम्हाला काय वाटतं त्या गोष्टी करायला चालू करा. दौरूद म्हणजे काय, तर आईचं हृदय आणि बाळाचं हृदय या दोघांना ज्या मागण्यात त्यावेळेस डोहाळे लागतात. चिंच खायची इच्छा झाली आहे का पिझ्झा खायची इच्छा झाली आहे, पिझ्झा आवडतो म्हणून नाही खायचा आहे. एक लक्षात घ्या, तुमच्या आतमधलं अंतर्मन तुम्हाला ओळखायचं आहे की तुम्हाला काय फिलिंग आहे. मग त्या फिलिंगमध्ये एखाद दिवशी तुम्हाला वाटेल की मला जॉबला जायचं, तुम्ही जावा. पण एखाद दिवशी असं पण वाटेल की मला जॉबला नाही जायचं आहे, मला थकवा आला आहे, विकनेस आहे. मग तुम्ही तुमच्या अंतर्मनाचं ऐका, त्या दिवशी तुम्ही आराम करा. अख्खा 9 महिन्याचा कालावधी तुम्हाला काय होतंय, बऱ्याच लोकांना, काही लोकांना पहिले 4-5 महिने उलट्या होतात बघा, कोरड्या उलट्या होतात, काही समोर अन्न आलं की मळमळतं, बऱ्याच लोकांच्या उलट्या कमी येत नाही. तर एक लक्षात घ्या, उलटी होणे हा जो प्रकार आहे, बऱ्याच स्त्रियांना त्याच्यामुळे पहिले 3-4 महिने त्रास होतो. तर बऱ्याच सकाळी उठल्यानंतर तुम्ही एखादा टोस्ट खावा, त्यांनी उलटी कमी होते. मधाचे योनी पिचू हे बऱ्याच वेळा बऱ्याच स्त्रियांचे इतक्या प्रचंड उलट्या होतात ते, आणि फक्त मधाचा पिचू योनी मार्गात ठेवल्यानंतर त्या उलट्या पूर्ण थांबतात. आयुर्वेदशास्त्राने एक सुंदर औषध सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे वाटतंय, सकाळी उठल्यानंतर कंपल्सरी काही व्यायामाचे प्रकार करा. सकाळी तुमच्या झाल्या तुम्ही उठला की थोडंसं ध्यान करणं, थोडंसं प्राणायाम करणं, थोडीशी चांगल्या प्रकारची पुस्तकं वाचणं,
ज्ञानेश्वरी वाचणं, दासबोध वाचणं, ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला सकारात्मकता त्या बाळामध्ये येणार आहे आणि तुमच्यामध्ये येणार आहे. बऱ्याच स्त्रिया काय करतात की गर्भ राहिला रे राहिला की उठायचंच नाही आहे, उशिरा उठायचं आहे, कुठलाही व्यायाम नाही करायचा आहे, असं शक्यतो करू नका. छोटे हलके फुलके व्यायाम. बऱ्याच वेळा बालाजी तांबेंचं जे पुस्तक आहे गर्भसंस्कार, त्याच्या मागच्या साईडला पहिल्या महिन्यात कोणते व्यायाम करायचे आहेत, दुसऱ्या महिन्यात कोणते व्यायाम करायचे आहेत, तिसऱ्या महिन्यात कोणते, हा व्यायामाचा चार्ट आहे. त्याचप्रमाणे पहिल्या महिन्यात लोणी आणि खडीसाखर खायचं आहे, हा सगळा चार्ट तिथे दिलेला आहे. त्याप्रमाणे आहार तसा सुरू करा. षष्टे बुद्धी, 6व्या महिन्यात बाळाची बुद्धी निर्माण होते. मग तिथे तुम्हाला बुद्धिवर्धक आहार पोटात काय जाईल तर बदाम, अक्रोड हे 6व्या महिन्यात खावा. 7व्या महिन्यात, 8व्या महिन्यात तुम्ही कमीत कमी प्रवास करा आणि 9व्या महिन्यात तुम्ही प्रवास करा. 8व्या महिन्यात बऱ्याच वेळा ओझ, बाळाचं हृदय आणि आईचं ओझ हे कधी कधी आईकडे असतं, कधी कधी बाळाकडे असतं. म्हणून 8वा महिना जो आहे तो शक्यतो पाळावा की 8व्या महिन्यात तुम्ही प्रवास कमी करा. 9व्या महिन्यात तुम्ही प्रवास केला तरी काही अडचण येत नाही. जे तुम्हाला वाटतं रोज वेळेवर जेवण करणं, सकाळचं जेवण हे 9:30-10 वाजता, संध्याकाळचं जेवण 6-6:30 वाजता, सगळे षडरसात्मक आहार मगाशी सांगितल्याप्रमाणे, त्याचबरोबर वॉकिंग कंपल्सरी करणं आणि तुम्हाला जेवढं पचेल तेवढं खाणं. बऱ्याच वेळा काय होतं की स्त्रियांना गर्भिणी राहिली आहे म्हटल्यानंतर तिला वाटतं की आपण जास्त जेवण करावं. मग ते जास्त जेवण केल्यामुळे बऱ्याच वेळा काही स्त्रियांना आम्लपित्त आणि अजीर्णाचा त्रास होतो. एक लक्षात घ्या, काही लोकांना 2 वेळा जेवण जातं, काही लोकांना 3 वेळा जेवण जातं. तुम्हाला जे सूट होतंय त्या पद्धतीने आहार, त्या पद्धतीने तुमचा विहार आणि मन आनंदी. रात्री झोपताना दीर्घ ओंकार, शवासन करून झोपा. बघा तुमचं पूर्ण 9 महिन्याची परिचर्या ही चांगली जाणार आहे आणि मनामध्ये सतत सकारात्मक, प्रत्येकाबद्दल चांगलं बोलणं. अगदीच. हे तर झालं आहाराबद्दल. आता विहाराबद्दलही आपण बोलूयात, की अनेकदा असं होतं, की कन्सीव्ह झाल्यानंतर आता मला झोप लागत नाहीये व्यवस्थित किंवा सतत थकवा जाणवतोय आणि मग आता झोप व्यवस्थित लागावी म्हणून पण बाजारामध्ये ऑनलाईन वेगवेगळे टूल्स आहेत, वेगवेगळ्या उशा आहेत असं आपण म्हणूयात. पण हे सगळं करून देखील जर झोप लागत नसेल आणि त्यामुळे कंबरदुखी हा त्रास स्त्रियांना होत असेल, मग अशा वेळेला काय करायचं? एक लक्षात घ्या, झोप न लागल्यामुळे निद्रा खंडित किंवा निद्राच लागली नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा सकाळी उठल्यानंतर अंग दुखायला लागतं. सगळे मसल्स हे आखडून जातात, मसल दुखायला लागतात, पुढचा दिवस हा पूर्ण खराब जातो. तर एक लक्षात घ्या, झोप लागत नाही याचं पहिलं कारण आहे तुमच्या डोक्यात खूप विचार चालू आहेत. ज्या लोकांना झोप लागत नाही ते लोक अति विचार करतात, ते अति चिंतेमध्ये कुठेतरी आहात, त्याच्यामुळे डोपामाइन तुमचं सिक्रेट होत नाही आहे. त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुम्ही शवासन, योग निद्रा कंपल्सरी घेणं, त्याचबरोबर दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. प्राणायामाचे प्रकार, एक शांत मांडी घालून बसायचं आहे, मांडी घालून बसल्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास तुमच्या पायाच्या बोटांकडे सोडा, त्याच्यानंतर पाय घोट्यांकडे सोडा, त्यानंतर गुडघ्यांकडे श्वास सोडा, त्याच्यानंतर तुमच्या कमरेकडे श्वास सोडा, पाठीच्या कड्यामध्ये श्वास सोडा, मानेमध्ये श्वास सोडा, डोक्यामध्ये श्वास सोडा. हे जर न्यास याला म्हणतात. हे जर श्वास सोडला आपण तिथे आणि एक 10-15-20 मिनटं शांत बसलो तर तुम्हाला 3ऱ्या-4थ्या दिवशी ऑटोमॅटिक झोप लागायला लागते. एक लक्षात घ्या, झोपेच्या गोळ्या तुम्ही जर घेतल्या तर बऱ्याच वेळा बऱ्याच स्त्रियांमध्ये, मुलांमध्ये पुढे जाऊन बरेच वेगवेगळे आजार निर्माण होतात. तर एक शक्यतो तुम्ही आनंदी राहावा, डोक्यात कमीत कमी विचार ठेवा, तुम्हाला झोप 100 नाही 1,00,000% लागणार आहे. बरोबर आहे. आणि आणखीन एक गोष्ट आपण किंवा शारीरिक बदल आपण याला म्हणूयात, तेही आपण बघतो प्रेग्नंट वुमन्समध्ये जास्त, की त्यांचे पाय सुजतात आणि काही वेळेला तर ते इतके पाय सुजतात की पुन्हा डॉक्टरांकडे जावं लागतं, औषध घ्यावं लागतं. तर हे पाय जे सुजणं आहे हे किती नॉर्मल आहे आणि यासाठी पण काही आहारातला बदल किंवा व्यायाम असू शकतो का? एक लक्षात घ्या, त्यावेळेस तुम्ही आल्याचा तुकडा आणि मीठ हा दिवसभरात 2 ते 3 वेळा खायचा आहे. त्याचबरोबर पाय जे आहेत ते तुमचे उशीवरती ठेवायचे आहेत आणि एक 2 ते 3 पिलोज वरती जर पाय ठेवून तुम्ही झोपलात तर ती सूज हळूहळू कमी व्हायला लागते. आणि रोज चालणं हा प्रकार व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा बऱ्याच स्त्रिया यात चालत नाही, थकल्यासारखं वाटतं 5व्या-6व्या महिन्यात म्हणून ते चालणं कमी करतात, त्याच्यामुळेही बऱ्याच वेळा सूज येते. तर सूज येणं हे नॉर्मल आहे आणि ते जसं जसं तुम्ही पुढे जाताल तशी ती सूज ही कमी होत जाते. त्यासाठी फार स्ट्रेस घ्यायचा नाहीये, टेन्शन घ्यायचं नाहीये. लेट्स वॉक कंपल्सरी, सकाळी संध्याकाळी वॉक करा, आनंदी राहावा, आल्याचा तुकडा मीठ 2-3 वेळा चावून खावा, ती सूज नक्कीच कमी होते.
अगदीच. तर सर आत्ता आपल्याला जे उपाय सांगतायत ते अगदी सोपे आहेत. त्यासाठी काही फार खर्च आपल्याला करायचा नाहीये. घरात या गोष्टी असतात. आलं हे आपल्या घरामध्ये असतं. ते फक्त चघळून खायचं आणि बाकीही ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही करून पहा आणि त्यातही जर तुम्हाला वाटतंय, की मला आणखीन काही उपाय हवे आहेत, डॉक्टरांचं मार्गदर्शन हवं आहे, तर स्क्रीनवर आत्ता तुम्हाला नंबर दिसतोय. क्लिनिकचा संपूर्ण पत्ता आहे. त्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करून डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. याशिवाय तुम्ही आधी कमेंट करा आणि कमेंटवर देखील आपण डॉक्टरांचं जे उत्तर आहे तुमच्या प्रश्नावर ते देखील आपण घेऊ शकतो. डॉक्टर मगाशी तुम्ही आणखीन एक उल्लेख केला तो म्हणजे व्हाईट डिस्चार्जचा. अनेकदा इंटरकोर्स केल्यानंतरही आपण बघतो की व्हाईट डिस्चार्ज तर होतं, याशिवाय कंबर दुखते, हातपाय गळून जातात आणि बरोबर. खूप थकवा येतो. तर अलीकडच्या काळात हे आपण बहुतेक लोकांकडून ऐकतोही की माझा असा प्रॉब्लेम आहे आणि हाच प्रॉब्लेम घेऊन पेशंट डॉक्टरकडे येतात. तर बरोबर. हे नेमकं का व्हायला लागलंय? एक लक्षात घ्या, व्हाईट डिस्चार्ज जो होतोय त्याची कारणं ही वेगवेगळी आहेत. बऱ्याच वेळा पहिलं कारण जे आहे त्यामध्ये बऱ्याच स्त्रियांमध्ये ताकदी कमी असते, मसलमध्ये विकनेस प्रचंड असतो आणि ती प्रचंड मेहनतीची कामं करत असते घरातली. त्याच्यामुळे बऱ्याच स्त्रियांमध्ये व्हाईट डिस्चार्ज होतो. सेकंड कारण जे आहे ते म्हणजे बऱ्याच वेळा अतिमैथून, अति इंटरकोर्स केल्यामुळे तिथे कुठेतरी व्हाईट डिस्चार्ज चालू होतो. तिसरं जे कारण आहे ते म्हणजे अति प्रकारची ओझी उचलणं किंवा खूप कष्टदायक काम करणं. सतत काहीतरी ओझं उचलताय, सतत काहीतरी भांडी धुण्याचं, फरशी पुसण्याचं काम खूप प्रमाणात होतंय. त्याच्यामुळे व्हाईट डिस्चार्ज होणं. त्याचबरोबर काही स्त्रियांमध्ये जंतुसंसर्ग वजायनाच्या आजूबाजूला झालेला असतो, त्यामुळे व्हाईट डिस्चार्ज होत असतो. या तिन्हीमध्ये ताकद वाढवणारी जर औषधं आपण दिली पोटातनं, तर तिथे व्हाईट डिस्चार्ज कमी होतो. त्याचबरोबर सकाळी उठल्या आवळ्याचं चूर्ण, एक अनुष्यपोटी आवळ्याचं चूर्ण अर्धा चमचा, केळ एक, मध आणि तूप हे सगळं जर मिक्स करून खाल्लं तर नक्कीच तिचा व्हाईट डिस्चार्ज हा कमी होतो. त्याचबरोबर 2 खारका कंपल्सरी सकाळ संध्याकाळ खायच्यात, ज्यांनी ताकद वाढेल त्या स्त्रीची आणि तो व्हाईट डिस्चार्ज हा पूर्ण कमी होईल. आणि इंटरकोर्स हा महिन्यातनं एकदा करा अशा स्त्रियांमध्ये, तर तो व्हाईट डिस्चार्ज हा तुमचा रूट कॉज जे आहे ते तुम्हाला कमी करायचं आहे. तुम्ही खूप कष्ट करत आहात, खूप तुमच्याकडनं मेहनत होत असेल ती कमी करा, म्हणजे ऑटोमॅटिक तुमचा व्हाईट डिस्चार्ज हा कमी होणार आहे. अगदीच. हे तर ज्यांना व्हाईट डिस्चार्जचा त्रास आहे त्यांच्यासाठी. पण नॉर्मली असाही प्रश्न विचारला जातो, की शारीरिक संबंध साधारण आम्ही किती वेळा करावे आणि या संबंधांमुळे देखील कंबरदुखी जे आहे, हे प्रमाण वाढू शकतं का? एक लक्षात घ्या, महिन्यातनं 1 दिवस किंवा 15 दिवसातनं 1 दिवस तुम्ही संबंध ठेवता, तुम्हाला काही त्रास होणार नाही आहे. पण बऱ्याच वेळा काही स्त्रियांमध्ये मी बघतो, की कुठेतरी मसल स्पाझममध्ये असतात, मसल अवघडलेले आहेत, लचक बसलेली आहे आणि तिथे इंटरकोर्स करतात. तर त्यावेळेस बऱ्याच वेळा इंटरकोर्स करताना काही स्त्रियांना त्रास होतो. मग दुसऱ्या दिवशी कंबर फार अवघडून जाते, फार दुखायला लागतं. तर एक लक्षात घ्या, तुम्ही पौष्टिक आहार त्याच्यासोबत कंपल्सरी चालू करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा न्यूट्रिशन पोटात जाणं महत्त्वाचं आहे. च्यवनप्राशसारखं एखादं रसायन औषध तुम्ही 3 चमचे दिवसभरात 3 वेळा जर खाल्लं, त्याच खारका 2 सकाळ संध्याकाळ खाल्ल्या आणि रोज चालणं आणि आनंदी राहणं आणि त्याचबरोबर योगा, सूर्यनमस्कार आठवड्यातले 3 दिवस किंवा रोज कमीत कमी 3 ते 6 केले तर तुमच्या मसलची स्ट्रेंथ वाढणार आहे. आणि सूर्यनमस्कार मारत असताना कमीत कमी 10 सेकंद एका आसन स्थितीत तुम्हाला थांबायचं आहे. दुसरा सूर्यनमस्कार मारताय तुम्ही 20 सेकंद होल्ड करा. तिसरा सूर्यनमस्कार मारताय 30 सेकंद होल्ड करायचा आहे एका आसन स्थितीमध्ये. जर अशा प्रकारचे होल्डिंगवाले सूर्यनमस्कार तुम्ही मारले तर नक्कीच तुमच्या कमरेच्या आजूबाजूच्या मसलमध्ये स्ट्रेंथ वाढणार आहे, ताकद वाढणार आहे आणि त्याने बाकीचे होणारे आजार तुमचे कमी होणार आहेत. बरोबर. हे तर झालं, की आपण कोणती काळजी स्वतःची घेतली पाहिजे याबद्दल. अनेक स्त्रियांच्या याही तक्रारी असतात, की पूर्वी मी झोपल्यानंतर जेव्हा उठत होते, तेव्हा मला व्यवस्थित वाटत होतं. पण आता अगदी आपल्या तळहाताने गादीला सपोर्ट देऊन मग उठणं किंवा हात टेकवल्याशिवाय तुम्हाला उठता येत नाहीये, अशा समस्या वाढायला लागल्यात आणि आपण सरळ याला लेबल लावतो, की बदलती जीवनशैली किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी. पण नेमकं हे असं का होतंय आणि झोपेचा संबंध या कंबरदुखीशी नेमका किती आहे? एक लक्षात घ्या, ज्यावेळेस स्लीप डिस्क किंवा सायटिका नावाचे 2 आजार जे आहेत ते ज्या स्त्रीमध्ये होतात त्यावेळेस सकाळी उठल्यानंतर कंबर ही अवघडायला लागते. बऱ्याच लोकांना वाटतं की माझी रोज कंबर अवघडते, हे नॉर्मल आहे. अगदी. पण ॲक्च्युली ती धोक्याची पहिली घंटा आहे. एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा सकाळी उठल्यानंतर जर कंबर 20 मिनिटापासून 2 तासापर्यंत अवघडत असेल, लचक बसत असेल किंवा धरल्यासारखं वाटत असेल, तिथे तुमची शक्ती जी आहे, दॅट इज द न्यूक्लियस पल्पस, हा बाहेर आलेला असतो.
एक पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा ती चकती बाहेर येते तेव्हा रोज सकाळी उठल्यावर कंबर अवघडते. सेकंड टप्प्यामध्ये चकती जेव्हा बाहेर येते तेव्हा त्या स्त्रीमध्ये बऱ्याच वेळा किंवा पुरुषांमध्ये पण बऱ्याच वेळा मुंग्या यायला चालू होतात. कधी कधी त्या मुंग्या फक्त मांडीच्या भागात येतात. काही स्त्रियांमध्ये त्या मुंग्या ह्या पिंडरीच्या तिथे येतात. काही लोकांना थोडं चाललं की बसावंसं वाटतं. काही लोकांना नमणेच जाणवतो. काही लोकांना 10 मिनिटापेक्षा किंवा 5 मिनिटापेक्षा जास्त उभं राहता येत नाही. मग ही सगळी कारणं ही तुमच्या स्लीप डिस्कची आहेत. आपण कोणत्या ग्रेडला आहोत त्याच्यावरनं तशा प्रकारचे सिम्पटम्स पेशंटमध्ये बघायला मिळतात. मग ही जी स्लीप डिस्क आहे, सायटिका आहे, त्याचं निदान करून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक्सरे करणं, MRI करणं आणि डायग्नोज करून घेणं की हा नक्की स्लीप डिस्कमुळे आजार आहे का इतर पॅथॉलॉजिकल काही कंडिशन बिघडल्यात शरीरामध्ये. मग मेकॅनिकल काही इंजुरी आहेत का, हे सगळं चेक करून जर त्याच्यावरती व्यवस्थित ट्रीटमेंट दिली तर हा नक्कीच सकाळी उठल्यानंतर जो अवघडलेलापणा आहे हा नक्कीच तो बरा होणार आहे. अगदीच. यात आणखीन एक गोष्ट मला ॲड करायची आहे, की नॉर्मली आपण बसलोय तरी देखील आपल्या हाताला किंवा तळहाताला मुंग्या येतात बरोबर. किंवा खाली मांडी घालून आपण जेवायला बसलो की पटकन अगदी स्वतःचं ताट घेऊन पण उठता येत नाही, कारण पायाला मुंग्या आल्या असतात. बरोबर. तर या सगळ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार आहे का? एक लक्षात घ्या, वीकली किती वेळा येतात ते, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तिथे. जर आठवड्यातनं 1 दिवस मुंग्या येतात ते इट्स ओके, इट्स गुड. पण आठवड्यातनं 7 दिवस किंवा 5 दिवस मला मुंग्या येतात ते, मग ते कुठेतरी व्हिटॅमिन B12 कमी आहे का, व्हिटॅमिन D कुठेतरी कमी आहे का, त्याचबरोबर हिमोग्लोबिन कमी आहे का. आज बऱ्याच स्त्रियांमध्ये बघतो कधी कधी पिरियड नंतर त्यांना 8-8, 10-10, 15-15 दिवस अंगावरनं जातं आणि त्यानंतर पुढचे 10 दिवस 15 दिवस पिरियड यूजपर्यंत त्यांना बऱ्याच वेळा मुंग्या येतात. मग काही लोकांमध्ये बऱ्याच वेळा व्हिटॅमिन B12ची भरपूर कमतरता असते आणि त्याच्यामुळे कुठेतरी सतत मुंग्या चालू होतात. काही लोकांमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं शरीरामधले, मग तिथे कुठेतरी मुंग्या ह्या चालू होतात. एक लक्षात घ्या, मुंग्या येणं हा प्रकार आहे कधी कधी तो स्लीप डिस्कमुळे असतो, कधी कधी तुमच्या आहारातल्या डेफिशियन्सीमुळे असतो. मग हा जो प्रकार होतोय त्याच्याकडे लक्ष देताना 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की आपली मुंग्या फक्त आहेत का कंबर दुखती पण आहे, हॅमस्ट्रिंग मसल दुखतात आहे, माझी पिंडरी दुखती आहे का. हे जर एकत्र येत असेल तर ते प्रकरण स्लीप डिस्ककडे जातं. फक्त मुंग्या येतात आहे मग ते कुठेतरी व्हिटॅमिनची कमतरता आहे. तर ह्या ज्यांना येतात आहे त्यांनी कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरना दाखवून कन्सल्ट केलं पाहिजे. पॅथॉलॉजिकल रिपोर्ट, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D आणि मॅग्नेशियम चेक केलं गेलं पाहिजे. त्यातनं आपल्याला ॲक्युरेट डायग्नोसिस होईल की नक्की मुंग्या ह्या कशामुळे. बरोबर. त्यामुळे आत्ता तुम्ही जी लक्षणं सांगितली, ती लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील, तर सरांनी आत्ता आपल्याला काही टेस्टही सांगितल्यात. तुमच्या घराजवळ कुठे हॉस्पिटल असेल, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या टेस्ट करा आणि त्याचे रिपोर्ट जर तुम्हाला वाटत असतील, की काही गडबड आहे, तर तज्ञ डॉक्टरांनाच दाखवा, जेणेकरून भविष्यात आपल्याला सायटिका किंवा स्लीप डिस्क असे आजार होणार नाहीत. डॉक्टर, आता सायटिका, स्लीप डिस्कवर आपण बोलतोय. काय या आजारांचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढत चाललेलं आहे आणि मग यावर शास्त्रोक्त किंवा आयुर्वेदामध्ये देखील उपचार अवेलेबल आहेत का? एक लक्षात घ्या, सायटिका वाढण्याचं पहिलं कारण आहे सेडेंटरी लाईफस्टाईल. आज लोक व्यायामच करत नाही आहेत. आज लोक फक्त 31 डिसेंबरला ठरवतात की मी आता जानेवारी महिन्यात व्यायाम करेल. सगळ्यांचा संकल्प असतो एकदम उत्साहात की मी जिमला जाणार आहे, मी रोज चालायला जाणार आहे. 9चे 9 दिवस लोक व्यायाम करतात, 10व्या दिवशी व्यायामाला फुली असते. तर व्यायामाचा अभाव हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे, बऱ्याच वेळा एखादा कुठेतरी झटका बसतो, गाडीतली एखादी वस्तू घ्यायला गेलो किंवा रस्त्यावरती पडलेली एखादी वस्तू घ्यायला गेलो आहे, जमिनीवरती पडलेली एखादी वस्तू घ्यायला गेलो आणि कुठेतरी लचक बसली, एखादा सिलेंडर उचलला, एखादं पोतं उचललं, एखादी बॅग उचलली आणि तिथे कुठेतरी कमरेला, मानेला झटका बसतो. बऱ्याच वेळा लोकांना स्वतःला मान मोडायची सवय असते आणि ती कधीतरी एखाद्या न्हाव्याने जोरात मोडली, मग तिथे कुठेतरी मानेतनं गादी स्लिप होते, डिस्क चकती बाहेर येते आणि तिथनं हाताला मुंग्या यायला चालू होतात. काही लोकांना त्यामुळे चक्कर येते. बऱ्याच वेळा स्वतःचं घर हे फिरल्यासारखं वाटतं, स्वतः माणूस फिरल्यासारखा वाटतो. ही वेगवेगळी लक्षणं सायटिकामध्ये, स्लीप डिस्कमध्ये किंवा जिथे कुठे गादी बाहेर येते त्याच्यामुळे काही लोकांना मानेला त्रास होतो, काही लोकांना मिड थोरॅसिक, मधले मणके, पाठीचा मधला कणा तिथे त्रास होतो, काही लोकांना कमरेच्या तिथे त्रास होतो, काही लोकांना पावलांना त्रास होतो. तर हा दिवसेंदिवस वाढायचं एक कारण आहे कुठेतरी झटका बसणं, कुठेतरी जोर तिथे लागणं, फटका बसणं, बऱ्याच वेळा टॉर्क आणि फोर्स वाढणं. काही लोकांमध्ये बऱ्याच वेळा गाडीतला प्रवास करत असतात, स्पीड ब्रेकरमध्ये जोरात गाडी जाते आणि तिथे कुठेतरी कमरेला आघात होतो. काही लोक डान्स करतात, ते पार्टीला गेलेले आहेत आणि कुठेतरी पाय
घसरून पडले जमिनीवरती आणि तिथे कुठेतरी मग त्रास झाला. तर ही जी कारणं आहेत ती प्रत्येक पेशंट टू पेशंट वेगळी वेगळी असतात. एखादा माणूस झाडावरनं पडलाय, शॉक लागलेला आहे, अशी बरीच कारणं घेऊन लोक येतात. आणि एक महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो, मानसिक अवस्था. मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे हे कारण. बऱ्याच वेळा बघा बरेच लोक कुठेतरी मनात प्रत्येक गोष्ट साठवत असतात. बघा आपण म्हणतो मेरे दिल को लगी हुई चोट मैं कभी भूल नहीं सकता. बऱ्याच वेळा एखादी गोष्ट काहीतरी कोणीतरी बोललेलं असतं आणि ते बोलल्यानंतर बऱ्याच वेळा एखाद्या लग्नात ते भांडण उकरून निघतं. अरे आता ह्याच्या लग्नामध्ये ह्याला असाच त्रास द्यायचा आपल्याला. आणि ह्या गोष्टी आपण समाजात बघतोय, कारण कुठेतरी त्या मनाचा संबंध कुठे ना कुठे तुमच्या इमोशनशी, तुमच्या अवयवांशी, तुमच्या ऑर्गनशी असतो आणि ते ऑर्गन मिसअलाइन होतात, तिथले लिगामेंट टाईट होतात. बऱ्याच वेळा लिव्हर हा या पद्धतीने हालत असतो, पण तो लिगामेंट तुमचे काहीतरी इमोशन अडकून बसलेले, तुम्ही काहीतरी विचार दिवसभर करताय गेली 3 महिने 4 महिने 5 महिने आणि त्या विचारांमुळे बऱ्याच स्त्रियांमध्ये थायरॉइड वाटतोय आज. अतिविचार, अतिचिंता, अतिस्ट्रेस हे थायरॉइडचं पहिलं कारण आहे. मग कुठेतरी तो झटका, तो इमोशनचा फटका, राईट किडनी, बऱ्याच वेळा एखाद्या घरात एखादा जवळचा व्यक्ती वारला आहे, एक्सपायर झालेला आहे, एखादा व्यक्ती सोडून गेलेला आहे, एखाद्याचं ब्रेकअप झालेलं आहे, राईट किडनी मिसअलाइन होते. जे लोक बँकर्स आहेत, जे लोक एंटरप्रेनर आहेत, जे लोक सतत हिशोब करतात आहे, त्यांचा डिओडिनम नावाचा अवयव त्या विचारांमुळे मिसअलाइन होतो, तिथे मुवमेंट होत नाही. बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये बघा, तुमच्या घरात उद्या 30 लोक जेवायला येणार आहे असं तुम्हाला सांगितलं की काही काळामध्येच तुमची लगेच मान दुखायला लागते, इथे अवघडल्यासारखं वाटतं, अप्पर ट्रॅपेझियस मसल गोळा येतो पोटामध्ये. एक लक्षात घ्या, प्रत्येक माणसाचा स्वभाव जो आहे तो कुठेतरी व्यक्त होत असतो कुठल्या तरी ऑर्गनशी, आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मग मानदुखी, कंबरदुखी चालू होते. ही सगळी जी कारणं आहेत ती प्रत्येक पेशंट परत्वे वेगवेगळी बघायला मिळतात. मग त्याचे उपचार जे आहेत तेही वेगळे वेगळे आहेत. कारण एक लक्षात घ्या, आम्ही आमच्या दवाखान्यामध्ये कोणताही पेशंट आला की त्याला पहिलं आम्ही त्याची नाडी परीक्षा करतो. नाडी परीक्षेमध्ये त्याचं वात किती आहे, पित्त किती आहे, कफ किती आहे, त्याचे दोष कसे आहेत, त्याची आज मानसिक अवस्था कशी आहे, सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक, हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आम्ही पेशंटला उभं करतो आणि बघतो, त्यांना विचारतो की तुम्हाला एक्झॅक्ट कुठे दुखते आज. मग पेशंट स्वतः बघा, काही पेशंट दाखवतात मला असं दुखतंय, काही पेशंट दाखवतात माझी कंबर अशी दुखतीये, काही पेशंट दाखवतात माझं असं दुखतंय, काही पेशंट दाखवतात एकच बोटाने माझं असं दुखतंय. तर पेशंट जे काही दाखवतोय, पेनचे जवळजवळ वेगवेगळे 20 प्रकार आहेत. अनफोल्ड पेन, रिफोल्ड पेन, सिलेंड्रिकल पेन, ट्रिगर बँड असतो, काही लोकांमध्ये भोसकल्याप्रमाणे एकाच ठिकाणी दुखतं. तर हे सगळं डायग्नोस आम्ही करतो. त्यानंतर पेशंटला बसवलं जातं, बसवून पेशंटच्या मानेपासून ते माकड हाडापर्यंत एक एक मणका आम्ही चेक करतो की कोणता मणका पुढे आलाय, कोणता मणका मागे आलाय. मग त्यानंतर आम्ही एक नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे, मानेपासून कमरेपर्यंत लावतो आणि ते लावून ठरवतो की त्याचं नवचं टेम्परेचर किती आहे सध्या. त्याचबरोबर पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवून चेक करतो की पेशंटचा आत्ता असलेला त्रास हा न्यूरोलॉजिकल आहे का व्हिसरल ऑर्गनमुळे का मस्क्युलोस्केलेटल आहे. मग हे सगळं आम्ही डायग्नोज करतो. प्रत्येक केस ही कस्टमाइज चेक केली जाते. प्रत्येक व्यक्तीचं दुखणं जरी L4 L5 मधनं गादी बाहेर आली आहे तरी प्रत्येकाचं रूट कॉज, प्रत्येकाचं मूळ कारण हे वेगळं वेगळं आहे. एक लक्षात घ्या, गादी एकाच ठिकाणी बाहेर आलेली आहे, पण कधी कधी काही पेशंटचे त्रासाचं मूळ कारण हे इमोशन असतात. काही लोकांचं पेशंटमध्ये तिथे कॉन्स्टिपेशन हे मुख्य कारण असतं. काही लोकांमध्ये ऑर्गन इनबॅलन्स झालेत, काही लोकांमध्ये मेंदूमधलं फ्लुइड आहे ते मिसअलाइन झालेलं असतं, त्याचा रिदम एकसारखा नसतो. काही लोकांमध्ये राईट फ्रंटल कॉर्नल सुचर म्हणजे मेंदूमधला जो कवटीच्या तिथला भाग आहे तो हालतच नसतो, तिथले लिगामेंट टाईट झाले आणि ते रिअलाइन केलं त्याचं पेन कमी होतं. बऱ्याच वेळा काही लोकांच्या नर्वस सिस्टीममध्ये म्हणजे एखादी सायटिक नर्व जी आहे तिथे फायब्रोसिस झालेलं असतं, तो मेन रूट कॉज असतो. त्याला रिपेअर जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते पेन कमी होत नाही. गादी L4 L5 मधनं बाहेर आलेली आहे. प्रत्येक पेशंटचं कारण हे वेगळं वेगळं आहे. माझ्याकडे कालच एक लेडीज आली होती, डावा पाय दुखत होता प्रचंड, आणि जेव्हा मी केस टेकिंग घेतलं, केस टेकिंग पूर्ण झाल्यानंतर मी त्यांच्याशी गप्पा मारायला बसलो आणि पूर्ण केस समजून घेतल्यानंतर लक्षात आलं की तिचा रूट कॉज जो आहे तो इमोशन होता. मग इमोशनमध्ये मी तिला विचारलं की ताई सांगा मला अजून काय काय
होतं आहे तुम्हाला. मग मी त्यांचं पिरियड समजून घेतले, मी त्यांचं डिलेवरीज किती झाल्यात समजून घेतलं, मग मी त्यांचे आहार काय आहे, ते किती वाजता उठतात आहे, किती वाजता झोपतात आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत काय काय आजार झाले, कोणती औषधं त्यांनी घेतलेली आहेत, कोणते ऑपरेशन झालेत, हे सगळं विचारून झाल्यानंतर मी त्यांना पुढचा प्रश्न विचारला की तुमचं मानसिक अवस्था कशी आहे, तुमचं वैवाहिक जीवन कसं चालू आहे. मग हे विचारलं त्यांनी पॉपअप केलं लगेच की सर हे तुम्हाला कसं समजलं. म्हणलं हे समजलं नाही, ही माझी एक स्टाईल आहे विचारायची की तुमचं काय काय तुमच्या आयुष्यात चाललेलं आहे. मग जेव्हा ते मी प्रश्न तो विचारला त्यांनी लगेच सांगितलं की माझं वय आत्ता 42 आहे, मला खूप डिझायर्स होतात इंटरकोर्स करण्याच्या, पण माझ्या नवऱ्याला वाटतं की आता ब्रह्मचर्याचं पालन करावं. त्यांनी बरेच आध्यात्मिक पॉडकास्ट ते ऐकतात, बरेच लोक ते त्या मार्गाला जायचं आहे. मग माझ्या डिझायर्स प्रचंड वाढलेल्या आहेत, त्या पूर्ण होत नाही आणि ते नाही झाल्यामुळं माझी कंबर दुखायला लागली. मग हाही एक मोठं कारण आहे की प्रत्येक पेशंटचा रूट कॉज हा वेगळा वेगळा आहे. एक लक्षात घ्या, मागच्या आठवड्यात एक दुसरी केस आली होती की ज्याच्यामध्ये कंबरदुखी आम्ही निदान केलं, पण ते कंबरदुखीचं कारण हे त्यांचे अति खेळणं होतं. एक 28 वर्षाचा मुलगा आला होता की जो सकाळी 2 तास कंपल्सरी रनिंग करणं, 200 मीटर 300 मीटर धावणं, संध्याकाळी तो कबड्ड्या कुस्त्या पैलवानगिरी करायचा, त्याचबरोबर आठवड्यातले 3 दिवस बॅडमिंटन टेनिस खेळायला जायचा. त्याचं अति खेळणं हे एक मुख्य कारण कंबरदुखीचं होतं. मग तिथे मला सांगावं लागलं की तुझे खेळ कमी कर तर तुझी कंबरदुखी कमी होणार आहे. त्याचबरोबर मागच्या आठवड्यात अजून एक केस आली होती की ज्या केसमध्ये एक कारणच एकदम वेगळं होतं. म्हणजे मी पाठीवरती झोपलो की मला दुखायला लागतं. तो खुर्चीवर बसून झोपायचा. 2 वर्ष झालं तो खुर्चीवर झोपतोय. पण ही समस्या बऱ्याच जणांना आहे सर. मग आम्ही चेक केल्यानंतर लक्षात आलं की सगळं मी चेक केल्यानंतर पाठीच्या संदर्भात कुठला आजार मला दिसलाच नाही. मग मी त्यांना पाठीवरती झोपवलं, पोटावरती ऑर्गन चेक करायला घेतले. ऑर्गन चेक करायला घेतल्यानंतर मला सिकमच्या तिथे अपेंडिक्स नावाचा जो बऱ्याच वेळा लोक अपेंडिक्सची सर्जरी करतात आणि अपेंडिक्सची सर्जरी केल्यानंतर साधारण 3ऱ्या दिवसापासून त्याला हा त्रास चालू झाला. मी त्याला विचारलं की हे तुला आजपर्यंत कोणी विचारलं नाही का डॉक्टरनी. तो म्हणला 2 वर्षात कोणी विचारलंच नाही. मग जेव्हा मी तिथले आजूबाजूचे लिगामेंट, आजूबाजूचे मसल, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये अमेरिकेचे काही प्रोब्स आहेत स्टीलचे. त्या प्रोबने आम्ही तिथले मसल्स, तिथले फायब्रोसिस घासून तिथले नोट्स सोडवतो आणि ते नोट्स आम्ही सोडवले. आणि नोट्स सोडवल्यानंतर एकच ट्रीटमेंट फक्त दिली, कारण मला बाकीचं रूट कॉज काही नव्हता, बाकीच्या काही गोष्टी मला तिथे सापडल्या नाही. तेवढं करून मी त्यांना घरी पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी दवाखान्यात आले 9 वाजता आणि पाया पडले डायरेक्ट. सर मी पंढरपूरवरनं परत आलो आहे आणि माझ्या वडिलांनी सांगितलं तू 2 वर्षानंतर झोपलेला आहेस, पंढरपूरचा पांडुरंग तुला पुण्यात भेटला, तू पहिलं त्याचं सकाळी दर्शन घे. म्हणजे एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं रूट कॉज जो आहे हा कंबरदुखीमध्ये खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक पेशंटचा रूट कॉज हा वेगळा वेगळा असू शकतो. बरोबर आहे. कधी काही लोकांमध्ये गादी बाहेर आलेली आहे, परंतु त्याचा रूट कॉज ऑर्गन इम्बॅलन्स असेल, काही वेळा मसल इम्बॅलन्स असेल, काही वेळा बोन इम्बॅलन्स असेल. बऱ्याच वेळा आम्ही मागच्याच आठवड्यात एक दुसरी केस आली होती की ज्याचं एक 40-42 वर्षाचे ग्रस्त होते, गिरनारला गेले, गिरनारवरनं येताना त्यांच्या कमरेला लचक बसली आणि ती लचक बरेच काळ त्यांच्यामध्ये होती. मग आम्ही तिथे बोन चेक केले, बोन मिसअलाइन होता, L4 L3 बोनला मागे आला होता. मग आम्ही तिथे त्यांना झोपवलं आणि क्रायोप्रॅक्टर बोन सेटिंग केलं. बोन सेटिंग म्हणजे काय, जो मणका मागे आला आहे उजव्या साईडनी त्याला मी आतमध्ये ढकललं क्रायोप्रॅक्टरच्या सेशनने, त्याला बोन सेटिंग म्हणतात. हाडवैद्य पूर्वी करायचे बरेच प्रकार असे, तर ते आम्ही केल्यानंतर त्यांची कंबरदुखी एका सेशनमध्ये गेली. म्हणजे एक लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती सापेक्ष कारण हे वेगळं वेगळं आहे. मग त्याचं निदान करणं सायटिकाचं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच वेळा बऱ्याच पेशंटची कारणं ही वेगवेगळी असू शकतात. बरोबर. जसं तुम्ही सांगताय की प्रत्येक व्यक्ती वेगळा, त्याला होणारा आजार वेगळा. पण अलीकडच्या काळात आपण सोशल मीडियावर बघतो की हाडं मोडणं आणि त्याचा कटकट आवाज येणं, की असं वाटतं की हे पेन आता रिलीफ होत आहे किंवा मला बरं वाटतंय. समोरच्या पेशंटला बघूनच वाटतं की अरे हे तर मी पण करायला हवं, माझी तशीच कंबर दुखते, तसंच माझा मणका दुखतोय, तशीच माझी मान दुखते. हा जो आवाज येतोय
किंवा ही जी ट्रीटमेंट आहे ही प्रत्येकासाठी असू शकते का? आणि हे सोशल मीडियावर रील्सवरती बघून, यूट्यूबवरती बघून त्या डॉक्टरांकडे जाणं आणि ती ट्रीटमेंट घेणं हे प्रत्येकासाठी आहे का? क्रायरोप्रॅक्टर म्हणजे बोन सेटिंग. बऱ्याच रील्समध्ये आपण बघतो की एखाद्याची मान मोडलेली आहे, एखाद्याचा कंबर एका साईडला अंगावरती झोपवलं आणि कटक दिशेने आवाज आला आहे. तर हे सगळं करत असताना त्याचे करण्याच्या पूर्वी बऱ्याच वेळा जो खराच क्रायरोप्रॅक्टर आहे तो बेसिकली हे नर्वोस्कोप नावाचं जे मशीन आहे, नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे ते मानेपासून कमरेपर्यंत लावतो आणि ते लावून एक्झॅक्ट बघतो की कोणता मणका हा मिसअलाइन झाला आहे. त्याचबरोबर ही स्केल आहे, गॉन्स्टेड पॅरल स्केल, ज्याच्यामध्ये एक्सरेचं मार्किंग केलं जातं की मणका नक्की उजवीकडे किती सरकला आहे, डावीकडे किती सरकला आहे. त्याचबरोबर हे ॲडजस्टर नावाचं मशीन आहे, ज्याच्यामध्ये नक्की मणका कुठे बाहेर आला आहे त्याला रिअलाइन केलं जातं. पण हे करत असताना प्रत्येक पेशंटचाच मणका हल्ला आहे का असं होत नाही. तर काही पेशंटमध्ये कधी कधी मसल इम्बॅलन्स असतात, मग तिथे तुम्हाला मसलला रिअलाइन करणारी ट्रीटमेंट द्यावी लागते. काही पेशंटमध्ये फेशिया मिसअलाइन असतो. फेशिया मिसअलाइन असतो म्हणजे बोन पूर्ण तिरका झालेला असतो, कंबर तिरकी झालेली असते, म्हणजे आरशात उभा राहिला तर कमरेचा भाग हा तिरका झालेला असतो. कधी कधी कंबर पुढे गेलेली असते, कधी कधी शोल्डर वर आणि खाली गेलेले असतात. मग एक 5 मिनटंही उभं राहता येत नाही. तर एक लक्षात घ्या, नुसतं क्रायरोप्रॅक्टर करून बरं होईल का, तर असं होत नाही. तर कधी कधी काही केसेसमध्ये ज्या नुकत्याच झाल्या 2 वीकमध्ये 3 वीकमध्ये, तिथे तुम्हाला क्रायरोप्रॅक्टरचा फायदा होणार आहे. पण जिथे त्या केसमध्ये मसल इम्बॅलन्स आहेत, बोन इम्बॅलन्स आहेत, ऑर्गन इम्बॅलन्स आहेत, त्याचबरोबर इमोशनचा काहीतरी संबंध आहे आणि त्याचबरोबर तुमचं पोट साफ होत नाही आहे, गॅसेस होतात, ते कुठेतरी काहीतरी वेगवेगळे सिम्पटम्स तुमच्यामध्ये आहेत, तर तिथे तुम्हाला एक मिश्र उपचार घ्यावे लागतात की जिथे तुम्हाला क्रायरोप्रॅक्टर पण लागणार आहे, व्हिसरल मॅनिप्युलेशन पण लागणार आहे, फेशियल मॅनिप्युलेशन पण लागणार आहे आणि तिथे योगा पण लागणार आहे. एक लक्षात घ्या, नुसतं क्रायरो करून तिथले बोन आज सेट केले पण उद्या परत ते हलणार आहेत बिकॉज ऑफ मसलमध्ये ताकदच नाही आहे त्याला पकडायची. तर बऱ्याच वेळा प्रत्येक केस टू केस त्याचं डायग्नोज करणं गरजेचं आहे की हा त्रास कशामुळे आहे. जर नुसतं क्रायरोप्रॅक्टरने बरं होणार आहे तशा केसेस जर असतील तर नक्कीच त्याने बरं होतं. पण घरी हा प्रयोग शक्यतो करू नका. बऱ्याच वेळा माझ्याकडे 2-3 पेशंट असे व्हिडिओ बघून घरच्या घरी मिसेसची कंबर मोडली आणि बिचारीचा पाय पूर्ण पॅरलाइज झाला आहे. बापरे. एक लक्षात घ्या, हे जेवढं दिसायला सोपं आहे तसं ॲक्युरेट नाही आहे. जो मणका L4चा फॅसेट लॉक आहे का ते उजव्या साईडला वर गेले, ते पुढे गेले, हा सगळा विचार तिथे आहे. एक लक्षात घ्या, नुसतं मोडलेलं तो दाखवतो पण तो दाखवताना त्याच्यापूर्वी त्यांनी असेसमेंट करून ते चेक केलेलं असतं की उजवी साईड किती वरती आहे, एक्सरेमध्ये बघितलेलं असतं की डावी साईड किती खाली गेलेली आहे, मणका पुढे मागे किती झालेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस असतात. माझ्याकडे असाच एक व्हिडिओ एका मुलांनी रत्नागिरीमध्ये बघितला आणि त्यांनी त्याच्या वडिलाची मान मोडण्याचा प्रयत्न केला. मान मोडत असताना त्यांनी मान मोडली पण हातातनं हात निसटला त्यांचा पूर्ण, हातातल्या वस्तू खाली पडायला लागल्या, स्वतःचं बटन लावता येत नाही. अशी जर वर झाली केस तर त्या केसमध्ये ना आमच्यासारखे लोक ते बरं करू शकतो. कारण एक लक्षात घ्या, मेकॅनिक इंजुरी एकदा तिथे डिस्टर्ब झाली तर ते हाड परत फॅसेट लॉक होत नाही किती काय केलं तरी. बऱ्याच वेळा हाडवैद्यांकडनं लोक माझ्याकडे येतात. आज कमीत कमी 5-5, 6-6, 7-7 हाडवैद्यांकडनं लोक येतात. कुठेतरी एखादा दचका जोरात दिला जातो चुकून आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा वेगवेगळे 4-5 प्रकारचे प्रॉब्लेम्स चालू होतात. तर एक लक्षात घ्या, इट इज अ व्हेरी प्रिसाईज टेक्निक. असं नाही आहे तुम्ही की बघितलं आहे आणि पटकन केलं आहे. हा हात तयार व्हायला क्रायरोप्रॅक्टरचा कमीत कमी 8 ते 10 वर्ष लागतात. अगदीच. त्यामुळेच मी म्हणाले की सोशल मीडियावर कोणताही व्हिडिओ बघून घरच्या घरी असे कोणतेही प्रयोग करू नका. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचीच आपल्याला आवश्यकता आहे आणि म्हणूनच भंडारी स्पाईन क्लिनिकमध्ये अचूक निदान आणि योग्य उपचार पद्धतीने रुग्णांवर विना शस्त्रक्रिया उपचार होतात. कारण डॉक्टरांची इतक्या वर्षांची ती प्रॅक्टिस आहे. त्यामुळे असे कोणतेही प्रयोग रील्स किंवा यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून करू नका. हे खास डॉक्टरांना आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्हाला
तुम्हाला सांगायचं आहे. तर डॉक्टर, एकंदरीतच तुम्ही सांगितलं की शरीरामध्ये बदल होत आहेत, कंबर दुखते, झोपण्याची आपली पद्धत असेल किंवा कामाची आपली पद्धत असेल, हे सगळे त्रास होत असताना त्याकडे तर दुर्लक्ष करून चालणार नाहीये. बरोबर. आणि खास आज आपण महिलांसाठी प्रेग्नन्सीमध्ये होणारे जे त्रास आहेत त्यावरही बोललोय. एकंदरीतच ज्या महिलांना कन्सीव्ह करायचंय किंवा ज्यांनी ऑलरेडी कन्सीव्ह केलेलं आहे आणि त्यांना ह्यापैकी कोणताही त्रास होत असेल, तर त्यांनी काळजी नेमकी काय घ्यावी किंवा असे 5 मुद्दे की हे तुम्ही फॉलो कराच, ते कोणते? एक लक्षात घ्या, कन्सीव्ह होण्यापूर्वी बऱ्याच वेळा काही लोकांना वाटतं की मी कन्सीव्हच राहत नाही आहे किंवा एखादी केस इन्फर्टिलिटीची असते, वंध्यत्वाची असते. तर त्या वंध्यत्वाची कारणं काय आहेत हे बघणं तिथे गरजेचं आहे. बऱ्याच लोकांमध्ये, बऱ्याच स्त्रियांमध्ये कधीतरी पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी असतात. बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा पेशंट येतात आमच्याकडे, तर बऱ्याच वेळा आज समाज स्त्रियांकडे एकतर्फीच बघतो. तर बऱ्याच वेळा जेव्हा कुठलीही इन्फर्टिलिटीची केस येते त्यावेळेस त्या पुरुषाचेही स्पर्म काउंट चेक करणं, त्या पुरुषाचंही मैथुनची पद्धत, इंटरकोर्सची पद्धत आणि बाकीच्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या स्त्रीचे पिरियड्स कसे आहेत, किती दिवस अंगावरनं जात आहे आणि त्याचबरोबर तिचे सोनोग्राफीचे रिपोर्ट, थायरॉईड प्रोफाईल, ह्या सगळ्या गोष्टी चेक करून का कन्सीव्ह राहत नाही हे पण तिथं बघणं आहे. बऱ्याच वेळा, काही वेळा स्त्रीची इच्छाच नसते की अजून थांबू आपण, अजून आपलं करिअर सेट होऊ दे, मग आपण दिवस घेऊयात. पुरुषाला वाटतं नाही नाही, आता लवकर आपण कन्सीव्ह राहिला पाहिजे, पटकन आत्ता दिवस गेले पाहिजे. एक लक्षात घ्या, दोघांमध्ये तारतम्य नसेल तर इमोशनली कुठेतरी ते कन्सीव्ह होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो आहे, प्रत्येक का होत नाही आहे हे आयुर्वेदशास्त्र खूप चांगल्या प्रकारे त्याच्याकडे बघतं आणि आयुर्वेदशास्त्राकडे इन्फर्टिलिटीच्या केसेसचा सक्सेस रेट हा खूप चांगला आहे. त्याचबरोबर ज्यांना कन्सीव्ह झालेलं आहे त्या काळामध्ये तुम्ही जी काळजी घेणार आहात त्यामध्ये तुमचं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतचं तुमचं रोज चालणं कंपल्सरी, आहार योग्य वेळेत घेणं, तुम्हाला तुमची भूक समजून तुम्ही जेवण करणं आणि त्याचबरोबर षडरसात्मक आहार, मन स्वच्छ, आनंदी, एकदम चैतन्यमय राहणं, हे जर झालं, एक लक्षात घ्या, यू आर द प्युअर सोल, आय एम द प्युअर सोल, हा प्रत्येक वेळा ती भावना पाहिजे की माझ्या स्वतःमध्ये परमात्मा आहे आणि समोरच्यामध्ये पण परमात्मा आहे. कुणालाही आपल्याला दुखवायचं नाही आहे, कुणाच्याही कुठल्याही त्या षडरिपूमध्ये अडकायचं नाही आहे. आज बऱ्याच वेळा बघा, कुणाला तरी कुठली तरी वासना असते, कुणाला पैशाची वासना आहे, कुणाला जास्तीत जास्त पैसा मिळवायची वासना आहे, कुणाला काही थोडंसं बोललं की लगेच राग येतो. छोटीशी गोष्ट जरी, गाडी नुसती चिकटली तर तो बिचारा गाडीची काच फोडायला मोकळा होतो. आज हे आपण समाजात बघतोय. तर कुठेतरी कोणाची तरी क्रोधाची वासना प्रचंड आहे. कोणतरी शोकामध्ये अडकलंय, सतत काहीतरी विचार करतोय, काहीतरी डोक्यामध्ये चालू आहे, सतत शोक करत राहणं. एखादी गोष्ट घरातनं, एखाद्याचे पैसे हरवले त्याचा शोक, एखाद्याची मालमत्ता गेली त्याचा शोक, एखाद्याची बायको गेली त्याचा शोक, एखाद्याचा नवरा गेला त्याचा शोक, एखाद्याचा मुलगा एक्सपायर झाला त्याचा शोक. आत्ता तुम्ही बघा, 2 दिवसापूर्वीच एक कुटुंबीय, एक 22-23 वर्षाचा मुलगा एक्सपायर झाला आणि 24 तासातच त्याचे वडील पण एक्सपायर झाले. त्यांना सहन नाही झालं. 2च दिवसापूर्वीची घटना आहे. तर एक लक्षात घ्या, शोक जो आहे तो प्रत्येक पेशंट माझ्याकडे एक पेशंट मागच्या 3 महिन्यापूर्वी आली होती की तिची मुलगी एक्सपायर होऊन आज 25 वर्ष झालेत, पण ती रोज त्यांचा फोटो घेऊन आज रडते. रोज. आणि ती अर्धा ते 1 तास रडते रोज. तिचे मिस्टर मला समजा सांगितले की हा प्रयोग पहिला बंद करा, काही करून डॉक्टर तुम्ही. ती रोज फोटोला जवळ घेते आणि कमीत कमी अर्धा-पाऊण तास रडते आणि त्यातनं तिला झालेला त्रास. एक लक्षात घ्या, शोक हा कुठे ना कुठे आजाराच्या वेगवेगळ्या निर्मिती करत असतो. तसंच झालं भय. एखाद्याला बघा, कुठेतरी भीती वाटली की त्याला बाथरूमला जावं लागतं, भीती वाटली की त्याला जुलाब होतात, काही लोकांमध्ये भीती वाटली की खोकला चालू होतो, काही लोकांमध्ये भीती वाटली की तिचं पोट दुखायला लागतं. तर भीती जी आहे तुम्ही ती काढून टाका म्हणत नाही. आज बऱ्याच घरांमध्ये काही स्त्रिया भीतीखाली वावरतात. सतत नवरा दारू पिऊन आला, मी बघतो आत्ता. आज ॲक्च्युली लाडकी बहीण जी आहे आपली, त्या बहिणीला सरकारने पहिलं ही दारूबंदी केली पाहिजे. पैसे देण्यापेक्षा ते पैसे जे दिले जातात त्यातले अर्धे नवरे दारूतच घालवतात. आणि माझ्याकडे काल गेल्या 2-3 दिवसापूर्वी 2-3 केस स्टडी आल्या की प्रचंड तिच्या अंगावरती सगळीकडे मारलेलं होतं दारू पिऊन. समजलंच नाही त्या नवऱ्याला, होश नव्हता. त्यांनी अक्षरशः बॅटीनी, स्टंपनी, रागाच्या भरात दारू पिऊन जे काही मारलं त्यामुळे तिच्या स्पाईनमध्ये जवळजवळ 3 ते 4 फ्रॅक्चर झाले होते. बापरे. आज हा विषय मी मुद्दामून पॉडकास्टच्या समोर मांडतोय. समाजामधली दारूबंदी पहिली करा ना. आज बरेच लोक आज या दारू पिऊन त्याला काय करतात, त्या स्त्रियांना, त्या लाडक्या बहिणीला काय होतंय हे समजून घेतलं पाहिजे. ते भय, ते कुठेतरी ती मग समाजात सांगत नाही.
का तर घरात कमवता एकच माणूस आहे, मग ती पुढे बोलायला येत नाही. मग आज एक लक्षात घ्या, हेच राग, काम, क्रोध, शोक, भय, ईर्ष्या, सतत कुणाबरोबर तरी ईर्ष्या करणं, मग त्या ईर्ष्येमुळे कुठेतरी आपल्याला त्रास होतो. मग सतत ईर्ष्या करणं, सतत कुणाला तरी टाणे टोमणे मारणं आणि त्यातनं मनावरती होणारा परिणाम समोरच्या आणि स्वतःच्या. मग ह्या सगळ्या गोष्टी षडरिपूंपासून जर आपण प्रेग्नन्सीच्या काळामध्ये लांब राहिलो, तर आपलं होणारं बाळ हे पुढच्या येणारं बाळ हे नक्कीच नरेंद्र मोदी होणार आहे. तुम्ही नक्कीच जे बाळाला तुम्हाला क्वालिटीज द्यायच्या त्या क्वालिटीज एका वहीत दोघं नवरा बायकोंनी लिहून काढा, की माझं बाळ मला कशाला जन्माला घालायचं. आज मला सांगा, तुम्ही फोन घेतला, तुमच्या हातात फोन आहे, तुम्ही किती दुकानात तो बघितला, कुठलं मॉडेल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये किती कॅमेरा, किती तुम्हाला मेगापिक्सल पाहिजे, त्याच्यामध्ये कोणते कोणते फंक्शन आहेत. आज जर आपण बाळ जन्माला घालतोय तर ते घालण्यासाठी ते करताना त्या बाळामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज मला पाहिजे, कोणकोणत्या क्वालिटीज मला बाळामध्ये पाहिजेत, त्यांनी काय केलं पाहिजे, राष्ट्रासाठी काय केलं पाहिजे, देशासाठी काय केलं पाहिजे, समाजासाठी काय केलं पाहिजे, हे आपण एका वहीत जर लिहिलं तर तशा प्रकारची सुंदर बालकं या भारतात येणार आहेत. अगदी. आणि आपल्याला शिवाजींसारखा जर पुत्र व्हावा ही इच्छा असेल तर शिवाजीसारखा होणार आहे. आपल्याला झाशीची राणीसारखी मुलगी घरात जन्माला आणायची आहे, तर तशा प्रकारची बालकं आपल्या घरी तयार होणार आहेत. आणि हे खूप गरजेचं आहे, कारण आपण जेव्हा त्या गर्भिणी काळामध्ये त्या काळामध्ये आपण विचार केला पाहिजे की आपल्याला कशा प्रकारच्या क्वालिटीज आपल्या बाळामध्ये पाहिजे, बाळाने काय केलं पाहिजे, बाळाला का आपण जन्माला घालतो त्याचं कारण व्हाय हा क्लिअर पाहिजे. अगदीच. त्याचबरोबर आपली झोप त्या काळामध्ये रेग्युलर पाहिजे, आहार रेग्युलर पाहिजे, थोडासा व्यायाम रेग्युलर पाहिजे आणि सतत आनंदी राहिलं पाहिजे. सतत आनंद आनंद आनंद, कुणी काही बोललं तरी आनंद. मेरे कर्म आहे, गॉड गिफ्ट, जो घड रहा है दॅट इज द गॉड गिफ्ट. बरोबर. त्यामुळे प्रत्येक आजारावर एक रामबाण उपाय म्हणजे आनंदी राहा, स्वतःही आनंदी राहा आणि दुसऱ्यालाही कसा आनंद देता येईल याचा विचार करा. आणि आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून केवळ एखादा आजार नाही किंवा त्याच्यावर असणारे उपचार नाही, तर माणूस म्हणून देखील आपण स्वतःमध्ये कोणकोणते बदल केले पाहिजेत याबद्दलही डॉक्टरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलंय. तुमच्या मनातही कोणतेही प्रश्न असतील किंवा डॉक्टरांना तुम्हाला काही सांगायचं असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा. आणि डॉक्टर, आज आपण एखादा आजार नाही किंवा एखाद्या आजार म्हटला की त्याच्या भोवती आली ती निगेटिव्हिटी, पण आज आपण फक्त सकारात्मक बोललो आहोत आणि आयुष्यामध्ये आनंद हवा, हॅपीनेस हवा, अजून आपल्याला जगण्यासाठी काय हवंय हा एक छान मूलमंत्र तुम्ही आम्हाला दिलाय. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.